आयटी क्षेत्र इतकं ग्लॅमरस दिसतं वरून, पण खरी रियालिटी काय आहे त्याच्यात? पण आता तुम्हाला स्पेशलायझेशनची गरज आहे, त्याशिवाय आय टीमध्ये जॉब्स मिळत नाही. कारण जर तुम्ही जॉबसाठी अप्लिकेशन देताय तर ॲटलिस्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे माझा रोल काय, माझं काम काय, माझी जबाबदारी काय, मला काय स्किल यायला पाहिजे, काहीच माहित नाही. त्यामुळे डिग्रीवरती जॉब मिळत नाही. कंपनी आणि स्टुडंट मध्ये नेमका गॅप कुठे पडतो? त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्लॅटफॉर्मच माहित नाही, तुम्हाला तो सॉफ्टवेअर माहित नाही, काम कसं करायचं हे माहित नाही, तुम्ही इंटरव्ह्यू कसा क्रॅक करणार आहे. वयाच्या 35ला कळतं की आपण 25शीत काय करायला पाहिजे होतं. की एआय मुळे सर्वच फील्डमध्ये जॉब जाणार आहेत लोकांचे, तर आयटी फील्ड मध्ये काय परिस्थिती असणार? की एआय मुळे जॉब जाणार ह्याची भीती हे करण्यापेक्षा तुम्ही एआय मला शिकून मी कसा स्मार्ट बनेल, मी कसा मल्टी सॉफ्टवेअर इंजिनियर बनेल ह्याच्याकडे फोकस करा. ज्याने कम्प्युटर सायन्ससाठी लाखो रुपये डोनेशन भरले ते राहिलेत मागे. आणि ह्याचे बेस्ट एक्झाम्पल माझ्याकडे सुद्धा आहेत. आज माझ्याकडे काही कॉलेजचे टॉपर आहेत की ज्यांच्याकडे मेडल्स अवॉर्ड सगळं आहे, पण इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं, त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं ह्याचंच नॉलेज नाहीये. ऍट द एंड आपण म्हणतो ना सर, बोलणाऱ्याच विकलं जातं. बरोबर. तुमचा रेझ्युमे पहिला बोलला पाहिजे आणि तुम्ही बोलला पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. आता ज्यांची कोविड मध्ये डिग्री कंप्लीट झाली त्यांचं फ्युचर काय? बऱ्याच मुलांचा हा गैरसमज आहे की यार मला 80% आणि मला 6 लाखाचं पॅकेज पाहिजे आणि मला हे देत नाही. तुम्ही 4 इंटरव्ह्यू देऊन बघा, तुम्हाला कळेल तुमची कॅपॅसिटी 6 लाखाची का 2000ची. आता आयटी सेक्टर मध्ये फ्रेशरने जॉब मिळवण्यासाठी काय करतात? मायक्रोसॉफ्टने गुजरात लोकेशनला 4000 एकर जागा घेतली डेटा वेअरहाऊस साठी. का घेतली? कारण त्यांना माहिती आहे की जर इंडियन्सला जॉब नाही दिले तर इंडियामध्ये गुगल सुरू होईल. कारण महाराष्ट्रातली इंडियातले लोक हुशार आहेत. आता हे जे पेव फुटले कोचिंग क्लासेस वगैरे, बऱ्याच लोकांची फसवणूक होते म्हणजे त्याच्यामध्ये, तर ते कसं काय बरं, म्हणजे काय ते कोचिंग क्लास फ्रॉड असतात? कारण की आपलं एक वर्ष व्हायला जाते. करिअर गॅप, एज्युकेशन गॅप हे खूप मॅटर करतं. कारण माणूस काय म्हणतो याच्यावर समोरचा, एवढ्या वर्ष तू काय केलं? बरोबर. मग तुला सिन्सिअरिटी नाहीये, कारण घरात तर कोणी एज्युकेटेड नाहीये, काय तुला अर्निंग सोर्स नसताना तू एवढा टाइम काढला म्हणजे तुला तुझ्या आयुष्यात सिन्सिअरिटी. इंटरव्ह्यू मध्ये गॅरंटी देणारे कोचिंग क्लासेस हे स्कॅम. पॅरेंट बघतात की एकासोबत काहीतरी घडलं मग आम्ही आमच्या मुलीला पाठवणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट ओपन आपले सांगते, आज थोडं आयटी सेक्टर बदनाम आहे बाबतीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये निगेटिव्ह असतात सर. अशी जगातली कुठली फील्ड नाही की ज्याच्यामध्ये बदनामी नाही. आज तुम्ही फिल्म इंडस्ट्री बघा, तुम्ही 10 वर्ष पुराणी गोष्ट घेऊन आलात आणि मला आता जॉब द्या, होणारच नाही. आता मार्केटमध्ये काय चाललंय, आता काय चाललंय, आता स्किल सेट काय आणि आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे कंपनीला, हे जर तुम्हाला कळालं तर कदाचित एआयचा तुमचा काही संबंधच नाही. जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहावी सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, सारिका भुतारे मॅडम, जे एक कुशल आयटी कोच, करिअर गाईड आणि टेक्नॉलॉजी तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आणि प्रोफेशनल्सना त्यांनी आयटी क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी, स्किल तयार करण्यासाठी आणि योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आयटीमध्ये यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे, फ्रेशर्सना कोणत्या गोष्टीपासून सावध राहावं लागतं आणि जॉब मिळवताना नेमकं काय वेगळं करायला हवं. तर चला आजच्या पॉडकास्ट सुरू करूया मंडळी. जाणून घेऊया सारिका भुतारे मॅडम यांच्याकडून त्यांचं अनुभव संपन्न मार्गदर्शन. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. कशा आहात? खूप छान. मॅडम, आपला एक अल्पसा परिचय करून द्या. नक्कीच. मागच्या 12 वर्षांपासून मी आयटी फील्डमध्ये काम करते आणि खूप सगळे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना आयटीचं मार्गदर्शन किंवा एक आपण ट्रेनिंग म्हणतो आणि जॉब बद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे तर ते मी करत आहे. आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंटसाठी हेल्प केलेली मगरपट्टा आयटी पार्क लोकेशनला. तुमची सुरुवात कशी झाली आयटी क्षेत्रात? सुरुवात सांगायची झाली तर कसं असतं ना सर, बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की व्यवसाय करायला पॅशन लागतं, बट पॅशन मला असं वाटतं हे नंतर आहे, आधी तर आहे प्रॉब्लेम. बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्या गोष्टीला फेस करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे हा प्रॉब्लेम जर आपल्याला आहे तर तो लोकांना का नाही येणार. आणि आपल्याकडे किती नाही म्हटलं तरी पुणे मुंबई जर सोडलं तर गावाकडच्या कुठल्याच भागांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यांमध्ये ना MIDC सोडले तर आयटीच्या कंपन्या नाही आहेत. बरोबर. प्रत्येकाला पुण्यात यायचे, मुंबईत यायचे आणि मग जर्नी सुरू करायची. त्याच पद्धतीने मी सुद्धा डिग्री घेऊन पुण्याला आले. मी पहिले 3.5 वर्ष 4-5 कन्सल्टन्सीला पैसे भरले, मी पण फसले, माझी फसवणूक झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की याच्यात पैसे गेले, वेळही गेला आणि मनासारखा जॉबही नाही मिळाला. म्हणजे आपण एक इंजिनियर आहोत, आपली कॅपॅबिलिटी आहे चांगल्या ठिकाणी काम करण्याची,
आणि एवढं असताना जर आपल्याला मार्गदर्शन नाहीये आणि त्यामुळे जर आपल्या आयुष्यातले 3-4 वर्ष वायाला जातात, तर मग आपली जी जर्नी आहे करिअरची किंवा आपलं जे सक्सेस आहे ते त्या पटीने मागे येतं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटलं, की आपलं महाराष्ट्र इतकं म्हणजे एवढं एज्युकेशन हब आहे, एवढं सगळं इथे आय-टीच्या कंपन्या आहेत आणि आपण का मागे? आपली मुलं का मागे? तर मग मी हा विचार केला, की आपल्यासोबत हे घडतंय, हे सगळ्यांसोबतच घडत असणार. बरोबर. मग त्यामुळं मी ठरवलं, की नाही आपण सगळ्यांना एज्युकेट करायचं, आपण सगळ्यांना अवेअर करायचं आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपला हा प्रयत्न करायचा, की नाही आपण प्रत्येकाला त्याच्या कॅपॅबिलिटीची नोकरी देऊयात अवेलेबल करून. त्यासाठी त्याला एज्युकेट करू, त्याला शिकू. इथून ही जर्नी सुरू झाली. तुम्ही जॉब केलाच नाही. हां, म्हणजे केले जॉब्स, पण हं. तुम्हाला माहिती आहे सर एम-आय-डी-सीमध्ये काय जॉब असतात. बरोबर. एक ई-एन-टी-सी इंजिनिअर जर रांजणगाव एम-आय-डी-सीमध्ये नॉर्मल क्वालिटीचं काम करतोय, तर त्याला हेच 6 महिने खूप झाले दिसायला, की माझं पुढं फ्युचर नाहीये. बरोबर. म्हणजे सो आपल्या एज्युकेशननुसार जॉब मिळत नाही. हां, क्वालिटीनुसार. म्हणजे आपल्याला कॉलेज किंवा आपल्या शेजाऱ्याने एक सांगितलं असतं, की तू एन-टी-सी कर, तू इलेक्ट्रिकल कर. हं. त्यांनी जे ऐकलं ते आपल्याला सांगितलेलं असतं. आपल्याला त्यामध्ये हे डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी नसते, की बाबा मी 12वी नंतर काय करायचं? हं. आपल्याला प्रत्येकजण त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याच्या अनुभवाप्रमाणे रिकमेंड करतो, की बाबा तू हे कर, ते कर. कारण तेवढे ऑप्शन अवेलेबल असतात. पण बरोबर. काय केल्यावरती कुठे जॉब मिळणार आहे, हं. हे कोणीच सांगत नाही. आणि त्यामुळं हा खूप मोठा गॅप आहे आणि सर्रास मुलांचे खूप सगळे इयर्स व्हायला जातात. आता माझ्याकडे येणारा जो क्लास आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकं असे आहेत, की त्यांचे गॅप आहेत. आणि बरोबर. गॅपला पहिलं कारण आहे, की त्यांना माहीतच नव्हतं, की असं काही आहे. इनफॅक्ट खूप मुलांचं एज्युकेशन डिग्री घेताना प्रॉब्लेम्स असतात. काहींना ते असून पण येत नाही. आणि एवढं सगळं होऊन पण काही मुलांचा हा प्रॉब्लेम असतो, की त्यांना इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचंय हेच माहीत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्यामध्ये अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. आणि जर या गोष्टीकडे आपण पालक म्हणून बघितलं, तर त्या बिचाऱ्यांनी आपल्याला डिग्रीपर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपण म्हणाल तेवढे पैसे भरलेत हं. आणि आता आपण कमवायचं सोडून आज जर आपला गॅप होतोय, आपल्याकडे जॉब नाही, तर हे खूप म्हणजे वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि बरोबर. ह्या फेजमधून महाराष्ट्रातले बरेच मुलं पास ऑन होतात. सो मला असं वाटतं, की कुठेतरी त्यांना करेक्ट टाईमला करेक्ट गोष्ट शिकवणं, समजावणं हे फार गरजेचं आहे. आता मॅडम ज्यावेळेस एज्युकेशन घेत असतात आणि कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. मग तिथं सिलेक्शनचं प्रमाण कसं आहे? कॅम्पस सर आता सध्या तरी राहिलेलं नाहीये. कारण कॉलेजेसमध्ये पण लेव्हल्स आहेत. तुम्ही ऐकलं असेल, की टायर 1 कॉलेज, टायर 2 कॉलेज, टायर हं. 3 कॉलेज. ओके. आता पॉलिटेक्निक सुद्धा आहेत. ओके. सो मग टायर 1 कुठलं? आय-आय-टी खरगपूर आलं, व्ही-डबल-आय-टी आलं. मग हं. त्यानंतर बाकीचे एम-आय-टी, व्ही-आय-टी हे सगळे कॉलेजेस आले. पण जर आपलं कॉलेज टायर 3 आहे, आपण आपल्या तालुक्याच्या प्लेसवरती किंवा जिल्ह्याच्या प्लेसवरच्या कॉलेजमध्ये जातोय, तर आपल्यापर्यंत कॅम्पस पोहोचतंय का? हे बघणं गरजेचं आहे. जर आपल्यापर्यंत कॅम्पसच पोहोचत नाही, तर कॅम्पस प्लेसमेंट विसरूनच गेलं पाहिजे. पण आता हे ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांना माहीतच नसतं, की हे कोणत्या कॅटेगरीचं कॉलेज आहे. एक्झॅक्टली. त्यांना माहीतच नाही. कारण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की आपणही ते बघत नाही. आपण सुद्धा बघत नाही आणि बघितलं जरी, तरी तेवढी पेइंग कॅपॅसिटी असणारे पण फार कमी आहे किंवा त्यामध्ये सी नीटला पण तेवढे मार्क्स असणारे पण फार कमी आहेत. लिटरली काल मी एका मुलासोबत बोलले. तो हं. संगमनेरचा होता आणि त्याच्यासोबत बोलल्यावर मला हे कळालं, की त्याने सी पण नाही दिली, त्याने नीट पण नाही दिली. हं. मी म्हटलं, "अरे, तू असं का केलं?" मग तर तो बोलला, "मला माहीतच नव्हतं." मी म्हटलं, "अजूनही ही परिस्थिती आहे." की आज हं. लोकांकडे एवढे छान स्मार्टफोन आहे, जे ई-एम-आय वरती मिळतात. हं, हं. एवढं आणि ही वॉज टॉकिंग ऑन द स्मार्टफोन विथ मी, लाइक ऑन द Google Meet. एवढं ओके. असून सुद्धा ही वॉज नॉट अवेअर की मी दिलं पाहिजे. मी त्याला सहज विचारलं, की "तुझ्या कॉलेजमध्ये किती मुलांनी दिले?" ते म्हणे, "मॅडम 3-4 मुलांनीच दिले." म्हटलं, "किती मार्क्स?" म्हणले, "40-45." म्हटलं, "तेवढ्या मार्कवरती काय होणार?" बरोबर. म्हणजे आज एवढं टफ कॉम्पिटिशन आहे. हां, म्हणजे आज पालकांकडे स्मार्टफोन असून पण आपण त्याचा उपयोग त्या गोष्टीसाठी करत नाहीये. हं. आणि मग त्यामुळे जर आपलं एवढं मोठं नुकसान होत असेल, तर मग हे चुकीचं आहे ना. आपण कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टीवरती बघा सर कसं असतं मी जेवढं ऑब्झर्व्ह केलंय, वयाच्या 35शीला कळतं, की आपण 25शीत काय करायला पाहिजे होतं. हं. बरोबर. खरं वेळ आहे ना निघून सर? गेलेली असती तर. बरोबर. हां, वेळ पुढे गेलेली असते. आपल्या सर्कलकडं हे असतं, की घर आहे, गाडी आहे, सगळं काही आहे. त्याच्यामध्ये पण डिफरन्स असतो. मग बरोबर. आपण विचार करतो. सो मला असं वाटतं, की माझ्याकडे जे काही मुलं येतील किंवा हे जे काही महाराष्ट्रातले आपले जे काही मुलं हं. आहेत, तर त्यांनी ना ॲट लीस्ट 25शी पर्यंत काहीतरी जॉब घेऊन सुरुवात केली पाहिजे. बरोबर. मग उरली गोष्ट ग्रोथ ती 25-30शी पर्यंत होऊन जाते. सो त्यासाठी एज्युकेशनला खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टी आता जसं की अजून एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देईल. की हं. आपल्याला नॉर्मल सर्दी, खोकला झाल्यानंतर आपण नॉर्मल BHMS, BAMS डॉक्टरांकडे जातो. बरोबर.
पण जर आपल्याला खूप मोठा आजार झाला तर आपण काय करतो? कुणाला प्रिफरन्स देतो जास्त? कुठे जातो आपण? स्पेशलिस्ट. का? कारण आपल्याला स्पेशालिस्ट वरती विश्वास आहे. सो आता हे असं झालंय, की आय-टीचे क्लासेस म्हटल्यानंतर स्पेशलायझेशन मॅटर करतं. तोपर्यंत आपल्याला ह्यानी त्यांनी दिलेल्या ॲडव्हाइस वरती चालून गेलं. आपलं काम झालं 12वी डिग्री पर्यंत. पण आता तुम्हाला स्पेशलायझेशनची गरज आहे. त्याशिवाय आय-टीमध्ये जॉब्स मिळत नाही. कारण जर तुम्ही जॉबसाठी ॲप्लिकेशन देताय, तर ॲट लीस्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे माझा रोल काय? माझं बरोबर. काम काय? माझी जबाबदारी काय? मला काय स्किल यायला पाहिजे? काहीच माहीत नाही. त्यामुळे डिग्रीवरती जॉब मिळत नाही. म्हणून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुद्धा थोडेफार जरी कॅम्पसला गेले लोकं, तरी मुलांना हे माहीत नाही, की ॲप्टिट्यूड लागतं, कोडिंगचं नॉलेज लागतं, डी-एस-ए कन्सेप्ट लागतात. हे माहीतच नाही. त्यांना फक्त एक माहिती आहे सर जॉब पाहिजे. बरोबर. मग फक्त जॉब पाहिजे. पण मग त्या जॉबसाठी तुम्ही काय केलं पाहिजे? हे गरजेचं नाहीये का? म्हणजे आज डिग्री पुरेशी नाहीये का? डिग्री अजिबात पुरेशी नाहीये. डिग्री फक्त पात्रता राहिलेली आहे. हम्म. तुम्ही जर पात्र आहात, तर आणि तरच तुम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला एलिजिबल आहेत. पण इंटरव्ह्यू अरेंज झाल्यावर समोर काय? जर आज तुम्हाला प्रश्न आता समजा मी तुमच्या समोर आहे, तुम्ही मला प्रश्न विचारला. माझ्याकडे ते उत्तर रेडी पाहिजे. कारण मला जॉब पाहिजे, मला सॅलरी पाहिजे. बरोबर. आज मला लाखांमध्ये पॅकेज पाहिजे असेल, तर मला काहीतरी स्किल सेट, काहीतरी कॉन्फिडन्स, इंग्लिश कम्युनिकेशन हे मला यायला पाहिजे ना. बरोबर. विदाऊट दॅट मी कसं काय डिमांड करेल मला 5,00,000चं पॅकेज द्या. सो बरोबर. हे शिकलं तर येतं. कारण कॉलेजेसमध्ये सब्जेक्ट शिकवले जातात, की ज्याच्यावरती एक विद्यार्थी काय करतो, तो फक्त पेपर क्लिअर करण्यापुरता अभ्यास करतो आणि तो बघतो, की 40 मार्काला पास आहे, मला 45 कसे पडतील, 40 कसे पडतील. तो हा विचार करत नाही, की मला जास्त मार्क पडतील. असं. प्रॉपर म्हणजे स्किल इम्पॉर्टंट आहे. खूप डिग्री जरी जास्त. असली तरी स्किल महत्वाचं आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे स्किल. कारण की त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन जर आपण बघितलं, तर स्पेशलायझेशन डेटा सायन्सचं असेल, कुठलीही तुम्ही डेव्हलपमेंटची गोष्ट घेऊ शकता, कुठलं पण रँडम क्लाउड घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्लॅटफॉर्मच माहीत नाही. तुम्हाला ते सॉफ्टवेअर माहीत नाही, काम कसं करायचं हे माहीत नाही. तुम्ही इंटरव्ह्यू कसा क्रॅक करणार आहेत? सो त्यासाठी तुम्हाला ते शिकणं गरजेचं आहे आणि ते इतकं डिफिकल्ट रॉकेट सायन्स नाही. 4-6 महिने मन लावून अभ्यास केला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी माहिती पडतात, तुम्ही परफॉर्म करता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये छान पद्धतीने इंटरव्ह्यू क्रॅक करून लाखोंचं पॅकेज पण घेऊ शकता. आता आय-टी सारख्या सेक्टरकडे सगळ्यांना जास्त त्याचं अट्रॅक्शन आहे. सगळ्यांनाच आय-टी इंजिनियर व्हायचंय. तर मग गैरसमज काय आहेत त्या लोकांमध्ये? गैरसमज हे की त्यांना असं वाटतं की माझा जॉब कुणीतरी खाऊन टाकेल. म्हणजे एआय सारखी गोष्ट आहे. हम्म. माझा जॉब खाऊन टाकेल. दुसरा गैरसमज आहे की इंग्लिश येत नाही, माझं काय होणार नाही. हम्म. दुसरा गैरसमज. तिसरा गैरसमज माझं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, माझं काय होईल का नाही. हम्म. हे सगळे प्रश्न हे आम्हाला रोज विचारतात लोक. आय-टीचा एकच क्रायटेरिया आहे, तुम्हाला ते स्किल असलं पाहिजे. तुम्हाला ते काम येतंय का? बरोबर. जर तुम्हाला ते काम येतं तर आय-टी तुमच्यासाठी ओपन आहे. कारण आय-टीमध्ये बी-कॉम मी तर तुम्हाला सांगते सर, आय-टीमध्ये मेकॅनिकल आणि केमिकल बाकी बी-कॉमचेच भरलेत. ओके. जे जे मेन नॉन आय-टी आहेत, वाले. ज्यांनी कॉम्प्युटर सायन्ससाठी लाखो रुपये डोनेशन भरलेत, ते राहिलेत मागे. आणि ह्याचे बेस्ट एक्झाम्पल माझ्याकडे सुद्धा आहेत. आज माझ्याकडे काही कॉलेजचे टॉपर आहेत, की ज्यांच्याकडे मेडल्स, अवॉर्ड सगळं आहे. पण इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं, त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं ह्याचंच नॉलेज नाहीये. ऍट द एंड आपण म्हणतो ना सर, बोलणाऱ्याच विकलं जातं. बरोबर. तुमचा रेझ्युमे पहिला बोलला पाहिजे आणि तुम्ही बोलला पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. आज तुमच्यामध्ये भरभरून नॉलेज आहे आणि तुम्हाला ते कोडिंग थ्रू सांगताच येत नाही, समोरच्याला डिलिव्हरच करता येत नाही, कारण तुम्ही 4 लोकांच्यात कधी बोललंच नाहीत. त्याचा काहीच उपयोग नाहीये. पुढच्याला डिकोड नाही झालं तर जॉब नाही मिळणार. एक्झॅक्टली. थोडंसं बोलावं लागतं. बोलणाऱ्याच विकलं जातं. बोलणाऱ्याची माती विकती. एक्झॅक्टली असं. मग आता तुम्ही म्हटलं जसं की एआय. आता मी जसं ऐकतोय की एआय मुळे सर्वच फील्डमध्ये जॉब जाणार आहेत लोकांचे. तर आय-टी फील्डमध्ये काय परिस्थिती असणार? ऍक्च्युअली एआय हा आय-टी वाल्यांनीच बनवलाय. हम्म. त्यामुळं आय-टीला थोडीशी घाबरून राहायची गरज आहे असं लोकांना वाटते. बट माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी साध्या भाषेत जर सांगायचं झालं, तर एआय हा जॉब रिप्लेस न करता तो रिजनरेट सुद्धा करताय. आज आपण बघतो की कॉन्टेंट क्रिएशनसाठी प्रॉम्प्ट इंजिनियर सुद्धा लागतो. ही वॅकन्सी आहे. एआय इंजिनिअरिंगच्या वॅकन्सीज आता लेटेस्टमध्ये 3-4 ओपनिंग झाल्यात खराडी आय-टी पार्कच्या. ज्याच्यामध्ये एआय इंजिनिअरिंगचे ज्यांना टूल्स माहिती आहेत त्यांना हायरिंग होते. म्हणजे थोडक्यात काय, की 1900 सालामध्ये ज्यावेळेस कम्प्युटर आले, मायक्रोसॉफ्टने ज्यावेळेस कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम आणल्या, त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिसेसवाल्यांना वाटलं की हे एआय आलं. आम्हाला तर पेन पेपरची सवय आहे. बरोबर. ज्यांनी ते शिकलं त्यांचे जॉब राहिले, त्यांच्यासाठी एआय वर्क झाला. पण जे म्हटले की नाही बाबा मला हेच काम करायचं, त्यांच्यासाठी एआय वर्क नाही झाला. थोडक्यात काय, की एआयचे किती पण टूल्स येऊ द्या, कितीही गोष्टी असू द्या, किती साइट्स येऊ द्या, तुम्हाला वापरता यायला पाहिजे. तुमचं काम तुम्हाला सोप्या पद्धतीने करता यायला पाहिजे. जर तुम्हाला ते वापरता येत नाही, तर एआय तुमच्यासाठी वर्क होऊ शकत नाही.
त्यामुळे जर तुम्हाला IT मध्ये जॉब टिकवायचे असतील किंवा मिळवायचे असतील, तुम्हाला ते वापरता यायला पाहिजे, त्याचा वापर करून स्मार्ट वर्क करता यायला पाहिजे. आणि महत्त्वाचा पार्ट काय आहे, की जर कोडिंग आहे, तर कोडिंग आधी शिकलं पाहिजे. म्हणजे काय, बरोबर. जर तुम्हाला माहिती क्लास, ऑब्जेक्ट, तरच तुम्ही त्याला अॅनलाईज करून त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट देऊन यूज करू शकता. मग तुम्हाला लॉजिकच माहित नाही, तुम्ही डायरेक्ट कोड कॉपी केलं, त्याला डुप्लिकेशन म्हणतात. बरोबर. ते डुप्लिकेट झालं. सो तसं न करता माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण थोडंसं आधी हार्डवर्क वरती फोकस केला पाहिजे आणि ॲज अ स्मार्ट वर्क म्हणून एआय टूल वापरले पाहिजे. कारण ते कन्व्हिनियन्स आज जसं की मी Google मॅप लावून आले, तो एआयच झाला. मी बरोबर. यूज केलं त्याला. कारण मला माझा वेळ वेस्ट नाही करायचा. सो ह्या पद्धतीने एआय आपल्याला सराउंडेड आहे. डेव्हलपर्स ते बनवतात. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे कुठं, कधी आणि कसा वापरायचा. पण जे नोकऱ्यांचं प्रमाण आहे, पर्सेंटेज खूप कमी राहणार आहे, की एआय मुळे जॉब मिळणार आहे. पण जाणारच पर्सेंटेज जास्त आहे. असं नाहीये, कारण की बऱ्याच वेळा बऱ्याच टाइपचे जॉब असे आहेत, की ते रिप्लेस होऊ शकत नाही. हं, आता सर मला सांगा, इलेक्ट्रिशियन आहे. हं. नाही ते त्याच्यात नाही फरक काही पडणार. जॉब पण जे आयटी सेक्टरमध्ये जे मी ऐकलेलं आहे, की हं. आता प्रोग्रामिंग पण ऑटो सिस्टमवर आली एआयमुळे. ऑटोमेटिक तर कोडिंग, डिकोडिंग हा विषय जर कमी झाला, तर हं. जॉब जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल देईल सर, हं, की नारायण मूर्तींचा 1990 सालातला व्हिडिओ आहे, हं, ज्याच्यामध्ये कोड जनरेटर नावाचा एआय आला होता. हं, आणि त्यावेळेस त्यांना सगळ्या जगाने हाच प्रश्न विचारला, की तुम्ही तर सॉफ्टवेअर कंपनी, तुम्ही तर लोकं काढून टाकणार. हं, त्यांनी सिंपल हे आन्सर दिलं होतं, की एआय माझी टीम यूज करते. म्हणजे माझ्याकडे एक इंजिनिअर आहे, जो 8 तास काम करतो. तो 2 तासात तो काम कव्हर करेल. तो हं, हुशारीने कव्हर करेल. पण मेन पार्ट काय आहे, की ह्याच्यामुळं असं नाही होत. हं. कारण एआयला अजूनही फीलिंग्ज नाहीयेत. बरोबर. आणि लेटेस्टमध्ये एक न्यूज जसं आमच्या चॅनलवरती पण आहे सर, मी अपफ्रंटली सांगितलंय. मी कंपनीचं नाव डिस्क्लोज नाही करू शकत. बट एक इंडियन कंपनी ज्यांनी असं सांगितलं यूएस कंपनीला, की आमचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती तुम्ही फक्त कमांड टाका आणि कोड ऑटोमॅटिक जनरेट होतो. हं, यावरती खूप करोडांचं फंडिंग मिळालं. ती न्यूज खूप स्प्रेड झाली. आणि नंतर ज्यावेळेस यूएस कंपनीला डाऊट आला, त्यावेळेस जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन झालं, हं. इकडून 700 इंजिनिअर मॅन्युअली कोड लिहित होते. ओके. आलं लक्षात. त्यामुळं असं नाही होऊ शकत, कारण अजूनपर्यंत जेवढं मी आत्तापर्यंत वर्क करते, आजच्या दिवसापर्यंत असं झालेलंच नाही. अजूनही डेव्हलपर, टेस्टर म्हणा किंवा डेटा अॅनालिस्ट, इंजिनिअर, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट ह्यांची अजूनही गरज आहे. सपोर्टवाल्यांची सुद्धा गरज आहे. कारण कसं असतं ना सर, एक फॅक्टर आहे जसं की कम्युनिकेशन असेल, ते रिटन असू द्या, ते थ्रू व्हॉईस असू द्या, ते थ्रू ऑनलाईन मीटिंग्ज असू द्या. माणसाला माणसाशी कनेक्ट करायचंय. बरोबर. माणसाला कोडशी कनेक्ट नाही करायचं आणि जोपर्यंत एआयला फीलिंग्ज येत नाही, तोपर्यंत घाबरायची काही गरज नाहीये. फिलिंग झाल्यानंतर फीलिंग मात्र झाल्यानंतर तुम्ही घाबरलं पाहिजे, की एआयला स्वप्न पडलं हं, आणि आपण म्हणतो असं, की अलेक्सा आली, असं झालं, तसं झालं. बट अलेक्सा तुमचं लाईफ पार्टनर नाही बनू शकत. हं, हं, लक्षात आलं? आज तुमची जी फॅमिली आहे, जे काही तुम्ही वर्क करता, ते फार तर फार तुम्ही एआय वापरून लवकर काम करा, लवकर घरी जा. हं. आणि तुम्ही फॅमिलीसोबत स्पेंड करा. सो दॅट विल बी व्हॅल्यू ॲडिंग थिंग. बट तुम्ही एआयचा जर रॉंग वापर करताय, तर मग त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सो मी स्टुडंट्सला किंवा ऑडियन्सला हे सांगेल, की एआयमुळे जॉब जाणार ह्याची भीती हे करण्यापेक्षा तुम्ही एआय मला शिकून मी कसा स्मार्ट बनेल, मी कसा मल्टी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनेल ह्याच्याकडे फोकस करा. कारण अजूनही जे एआय इंजिनिअर आहेत, ज्याच्या रिक्वायरमेंटमध्ये मल्टिपल टूल्स आहेत, तुम्हाला थोडंसं स्मार्ट व्हायची गरज आहे. म्हणजे आज जर तुम्ही मला असं म्हटलात, की मॅडम मला डेटाबेस होता त्याच्यावरती जॉब द्या. नाही. तुम्हाला त्याच्यासोबत एखादी कोडिंग लँग्वेज, एक डेटाबेस, फ्रंट एंडची लँग्वेज हे यायलाच पाहिजे आणि सोबत एक टूल पण माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, की पुराण्या काळात थोडंफार शिकून जे जॉब मिळायचे, तर ते राहिलेले नाहीयेत. थोडंसं अजून मेहनत टाकायची गरज आहे आणि जो पॉझिटिव्ह डिरेक्शनने मेहनत टाकतो, मल्टी स्किल्ड त्याला जॉब मिळतात. त्याच्यावरती एआय कधीच हॅम्पर करू शकत नाही. कारण त्याला माहिती आहे, की मला कुठल्या वेळेला काय अपग्रेड करायचं. तुम्ही 10 वर्ष पुराणी गोष्ट घेऊन आलात आणि मला आता जॉब द्या, होणारच नाही. आता मार्केटमध्ये काय चाललंय? अपडेटेड राहायला पाहिजे. आता काय चाललंय? आता स्किल सेट काय आहे? आणि आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे कंपनीला? हं. हे जर तुम्हाला कळालं, तर कदाचित एआयचा तुमचा काही संबंधच नाही येणार. आता एक सिनेमा आला होता रजनीकांतचा, हं. रोबोट नावाचा. तर तो एक मशीन आहे, पण त्याला फिलिंग झाल्या होत्या. भविष्यात असं काही होऊ शकतं का? अजिबात नाही. अजिबात नाही. हा प्रश्न मला आजच माझ्या स्टुडंटने विचारला होता. हे हं, बघा सर, एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे बरोबर. सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवतात. हं, म्हणजे काय? एका छोट्या पर्पजसाठी. आता वी आर ग्रॅब विथ द बिझनेसेस, ऑल अराउंड बिझनेसेस आणि ज्या आयटीमध्ये हायरिंग होतं, हं, जे 50 लाख इंजिनिअर दरवर्षी काम करून काही $1,000,000 डॉलरचं आउटसोर्सिंग करतात भारतातून. हं, सो त्यांचं काम काय आहे, की तुम्ही कस्टमरचा जो इन्कन्व्हिनियन्स आहे मेन, त्याच्यावरती तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करा, त्याच्यावरती तुम्ही सिस्टम्स बनवा आणि मग त्यावेळी तुम्ही कस्टमरला हेल्प करा. तर एआय कॅन बी एनिथिंग.
आणि आपला गैरसमज हा झालाय की रोबोट म्हणजे रोबोट इज ऑलरेडी देअर सर. आता तुम्ही बघा कुठलेही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बघा, स्पेसिफिकली मी एक्झाम्पल देईल कार मॅन्युफॅक्चरिंग. मॅक्झिमम कार ही ऑटो रोबोट थ्रूच बनते. बरोबर. बरोबर. खूप कमी ह्युमन इंटरफरन्स लागतो. पण आयटी मध्ये कसं आहे ना, आयटी मधला जो एआय आहे, तर आयटीचा एआय म्हणजे काय, की अल्गोरिदम्स किंवा एआय मॉडेल्स की जे तुमच्या छोट्या-छोट्या कामाला हेल्प करतात. बरोबर. त्याचं मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईल, की समजा एखाद्याचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायामध्ये त्याला आज एका दिवसामध्ये 5,000 लोकांना बल्क व्हॉट्सअप करायचं. आता नॉर्मली एक इंडिव्हिज्युअल म्हणून मी 500 पेक्षा जास्त मेसेज नाही करू शकत. बरोबर. मग हा झाला माझा इनकन्व्हिनियन्स, की ॲज अ पुणेरी पॅटर्न मला 5,000 विद्यार्थ्यांना मेसेज करायचं जे शक्य नाही. पण मला जर ते शक्य करायचं असेल तर एखादा हुशार इंजिनियर काय करणार, एखादा अल्गोरिदम लिहिणार, कोड थ्रू ती गोष्ट एक्झिक्यूट करणार आणि मग त्याच्या थ्रू आपण 5,000 लोकांना एका क्लिकमध्ये मेसेज सेंड करणार. मग हे झालं एक अल्गोरिदम जो हेल्प करतोय तुमचा इनकन्व्हिनियन्स सॉल्व्ह करायला. याला एआय म्हणायचं. सो अशा सिस्टम्स खूप आहेत सर. हे एक एक्झाम्पल झालं. सो अशा डिपेंडिंग ऑन द क्लायंट रिक्वायरमेंट. आता बघा एक टाइम होता की ऑनलाईन शॉपिंगवरती आपण फोकस नव्हतो करत. कारण आपल्याला स्पर्श करायचा त्या वस्तूला, फील घ्यायचाय आणि मग आपण ती वस्तूला पैसे देणार असं होतं. पण आता सर्रास यंग जनरेशन Amazon वरती विश्वास ठेवतात की नाही? बरोबर. का? कारण तो विश्वास Amazonने संपादन केला. कसा? की तुम्ही कधी पण घ्या आणि तुम्ही रिटर्न पण करू शकता. मग हे आता मग मला सांगा, Amazon हे एक ऑटोमेशन आहे, ठीक आहे, बरोबर. Amazonने किती लोकांना जॉब दिले? भरपूर लोकांना जॉब दिले, म्हणजे काही लाखात असतील. खूप जास्त लोकांना. पहिले तर डेटा सायंटिस्टला जॉब दिले, डिलिव्हरी बॉयजला दिले, पॅकिंगवाल्यांना दिले. महत्वाची गोष्ट बिझनेस ओनर्सला जॉब दिले. ज्यांच्याकडे शॉपचं बजेटच नाही त्यांना जॉब दिले. म्हणजे एखादा कन्व्हिनियन्स किंवा जो इनकन्व्हिनियन्स सॉल्व्ह करण्यासाठी एखादा नवीन बिझनेस जेव्हा स्टार्टअप घेतो ना सर, त्याच्यामधून जॉबही तयार होतात. आपण इकडेही फोकस केला पाहिजे. आपण काय होतंय, आपल्याला कोणतरी सांगितलं, आपण एखादी रील बघितली आणि आपण घाबरून जातो. अरे म्हणून जॉब गेला, कशाला जायचंय आयटीत? मी म्हणते ही दुनिया नाहीये. तुम्ही कारण तुम्ही मोठ्या कंपन्या बघा, गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट. आता मायक्रोसॉफ्टने गुजरात लोकेशनला 4,000 एकर जागा घेतली डेटा वेअर हाऊससाठी. का घेतली? कारण त्यांना माहिती की जर इंडियन्सला जॉब नाही दिले तर इंडियामध्ये गुगल सुरू होईल. कारण महाराष्ट्रातली इंडियातले लोक हुशार आहेत. एज्युकेशनला आपले लोक खूप खर्च करतात, आई वडील कर्ज काढून शिकवतात आणि मीही तेच केलं. कारण केलं पाहिजे. एज्युकेशन ही अशी एकच गोष्ट आहे जी माणसाला पहिले तर माणसात आणते आणि दुसरी गोष्ट सगळे स्वप्न पूर्ण करायला मदत करते. बरोबर. त्यामुळं एवढं चांगलं आपलं जसं कृषीप्रधान देश आहे तसं एज्युकेशनला 1 नंबरला आहे आणि मुलं खरंच खूप हुशार आहेत. फक्त त्यांना त्या वेळेला जर त्या गोष्टी मिळाल्या तर त्यांचा लाईफ मधला व्हॅल्युएबल टाइम असतो. त्यामुळे तुम्ही इकडे लक्ष दिलं पाहिजे की जर एआय मुळे जर ऑटोमेशनमुळे जर हे गोष्ट झाली तर मला जॉब कसा मिळेल? थोडक्यात माइंडसेट शिफ्ट करायची वेळ आली. आता 2025 आणि आता संपत आले, 5 महिने झाले, पण ह्याच्यानंतर आयटी सेक्टरमध्ये जॉबचं कसं रेशिओ राहील? आपण जर पुढच्या 1 वर्षामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या टाइममध्ये बघितलं तर जॉब हे फक्त थोडंसं शिफ्ट झालेत. म्हणजे आता आधी कसं असायचं, सॉफ्टवेअर टेस्टर असायचं, तर आता थोडक्यात प्रॉडक्ट मॅनेजर असं नाव आलंय. जबाबदाऱ्या त्याच असतात. कारण एखादी सिस्टीम आहे की जे तुमच्याकडून काम करून घेते, त्या सिस्टीममध्ये काही पर्सेंटेजने एखादी गोष्ट ऑटोमेट जरूर होईल. बट तुम्हाला क्लायंट डिलिव्हरी वर्क ह्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्यानंतर असे काही जॉब ज्याच्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, व्हिडिओ क्रिएशन असेल, ज्याच्यामध्ये ह्युमन डिपेंडन्सी जास्त आहे, अशा जॉबवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. आता महत्वाचा लुकआउट हा आहे की डेटा ही सगळ्या कंपन्यांची प्रॉपर्टी झाली. मग डेटा रिलेटेड मी काय काम करू? मी क्लायंटचं अनालिसिस कसं करू? आज एखाद्या कंपनीकडे 1 लाखाचा डेटा आहे. मग त्यासाठी त्या कंपनीला रोज मार्केटिंगला खर्च करायची गरज नाही. मग मी हा विचार कसा करू की त्या 1 लाख डेटामधून मी कसा जनरेट करू बिझनेस? मी कसं इनोव्हेशन आणू? या गोष्टी खूप जास्त वेगाने आता मार्केटमध्ये येतात आहेत. तर त्यामुळं डेटा रिलेटेड जॉबला खूप व्हॅल्यू आहे. आता अजून एक महत्वाचा फॅक्टर हा पण आहे की ज्या ठिकाणी रिसर्च आहे, असे जॉब्स पण आयटी मध्ये खूप जास्त अवेलेबल असतात, ज्याच्याबद्दल आपल्याला अजिबात गंध नसतो. कारण आपलं काय माइंडसेट असतो, मी डेव्हलपरचा जॉब केला, मला डेव्हलपरचा कॉल पाहिजे. अरे पण रिसर्च त्याच्याही पुढे एक पाऊल आहे. बरोबर. आज जर तुम्ही 5 वर्ष रिसर्चचं काम केलं तर तुम्हाला त्याच्यानंतर किती चांगली ग्रोथ मिळणार आहे. तर हे पण रूल समजून घेतले पाहिजेत. क्लाउडमध्ये किती चांगले, आता Amazonचं क्लाउड किती म्हणजे पेपर यूज आहे. आता Amazonचं क्लाउड जगात प्रत्येक स्टँडर्ड कंपनी वापरते. मग तिथे असं तर होत नाही ना सर की हा बघा हा पासवर्ड घ्या आणि हे युजर नेम घ्या, झालं तुमचं काम. माणसं प्रत्येक ठिकाणी लागतात ना. बरोबर. बिझनेस सेटअप करायचंय, क्लाउडच्या सर्व्हिसेस सेटअप करायचे, तुम्हाला तिथे लागणार ना. ट्रेन रिसोर्स प्रत्येक ऑर्गनायझेशनला पाहिजे.
त्यामुळं आपण थोडेसे रोल अंडरस्टँड करण्यावरती फोकस केला पाहिजे. माझ्यासाठी काय बेस्ट आहे, ग्रोथ ओरिएंटेड जॉब कसं आहे, याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. सो इथून पुढचे जे येणारे इयर्स आहेत, त्याच्यामध्ये जसं आता आपण Google मॅप लावून जसं मी आले, तर अजून काय बेस्ट येऊ शकतं, की मला ह्या लोकेशनचा आता फक्त लोगोच दिसतो. कदाचित मला व्हिडिओ दिसू शकतो, असं काही असू शकतं. किंवा आता जे होम ऑटोमेशन आहे, की आपल्या डोअर बेलला व्हिडिओ आजकाल दिसायला लागलात. म्हणजे असं. तर अजून काहीतरी मेसेज डिलिव्हरी असू शकते, की चला तुम्ही आतून मेसेज सेंड केला, की मला 5 मिनिटाचा वेळ द्या, मी दरवाजा ओपन करतो. अजून ऑटोमेशन आहे. यापेक्षा वेगळं काय असेल? बरोबर. आज थोडासा वर्क तेच आहे, फक्त हां, सिस्टम थोडीशी बदल. थोडीशी बदलेल. पण याच्यापेक्षा काय आणि बदलणार? आता तसं बघितलं तर सर Teslaने खूप भारी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड कार बनवली. विदाउट तसं ड्रायव्हर. हां, 60,00,000 किंमत आहे. बरोबर. पण ती भारताच्या रस्त्यांवरती चालली तर पाहिजे. आज तुमच्याकडे Mercedesचं बजेट आहे, Teslaचं बजेट आहे. जर तुमच्या रस्त्यावरती चालणारच नसेल, तर त्याचा उपयोग काय? बरोबर. सो इंडियन लोकांना ते अफोर्ड पण करता यायला पाहिजे. नाहीतर रोज गॅरेजला जाईल. सो सो हे एक मेन फॅक्टर आहे, की एआय किती जरी आलं, एआय मॉडेल्स किती आले, किती रोबोट आले. आज जर मी ॲज अ शेतकरी, मी ॲज अ सामान्य माणूस जर मला ते अफोर्डच होत नाही, तर ते एआयसाठी वर्कच नाही करू शकत. माझ्यासाठी माझी ट्रॅडिशनल मेथडच वर्क करणार आहे. तर लेट्स फोकस ऑन दॅट. बरोबर. असं. आता आयटी सेक्टरमध्ये फ्रेशरने जॉब मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? इंग्लिश शिकलं पाहिजे पहिलं. हं. असं म्हणता कामा नये, की मला स्कोपच नाही. आज जर तुम्ही प्रत्येक ग्रॅज्युएटनी इंग्लिशवरती फोकस केला पाहिजे. कारण की मेन प्रॉब्लेम काय होता, आपली मुलं हुशार खूप आहेत सर. त्यांना सगळं येतं. पण बोलताच येत नाही. हं. सो पोटापाण्यापुरतं तरी इंग्लिश बोलायला शिकलो पाहिजे. हा बरोबर. पहिला फॅक्टर आहे. कारण तीच एकमेव भीती पोरांना आहे. बाकी त्यांना मग कोडिंगसाठी लॅपटॉप बघा, आजकाल आई-वडील असं नाही म्हणत, की म्हणजे आपली आई असं नाही म्हणत, की बाबा दिवाळी मला साडी घ्यायची. ती मुलासाठी दिवाळीला लॅपटॉप घेणार. बरोबर. आई-वडील तुम्ही नेहमी बघा कुठले म्हणजे नॉर्मल फॅमिलीमध्ये, शेतकऱ्याच्या फॅमिलीमध्ये मोबाईल हा मुलाकडे भारीवाला असतो. बरोबर. आई-वडिलांकडे कधीच नसतो. ते काय म्हणतात, की ह्याच्यावर माझं काम भागतंय. हं. पण मुलांना तसं करत नाहीत ते. सो त्यामुळे मला असं म्हणायचं, की जर तुमच्याकडे भारी मोबाईल आहे, भारी लॅपटॉप आहे, त्याला यूज करायला शिका. बरोबर. की बाबा मी कोड कसा करू, मी बेसिक कॅल्क्युलेटरचा कोड कसा करू, मी फर्स्ट इयर, सेकंड इयरचा प्रोजेक्ट स्वतः कसा बनवू, इथं फोकस करा. आपल्याकडे काय पद्धत आहे ना सर, की कर्ज काढून सण करायचं. मग मी असं म्हणेल, की सण करण्यासाठी तुम्ही दर सण करण्यासाठी जॉब करा, स्किल शिका. हं. ऋण काढून सण करण्यापेक्षा सण साजरे करण्यासाठी हं. स्किल शिका. कारण ह्याची फार गरज आहे. बरोबर. बऱ्याच वेळा कसं होतं, की आपण फक्त त्या भीतीयुक्त वातावरणात राहतो, की आमच्याकडे क्लासेस नाही, आमच्याकडे नाही. जिथं आहे तिथे जा. कारण की आपलं एक-एक वर्ष वायाला जाते. करियर गॅप, एज्युकेशन गॅप हे खूप मॅटर करतं. हं. कारण माणूस काय म्हणतो याच्यावर समोरचा, "एवढ्या वर्ष तू काय केलं?" बरोबर. मग तुला सिन्सिअरिटी नाहीये. कारण घरात तर कोणी एज्युकेटेड नाहीये. काय हं. तुला अर्निंग सोर्स नसताना तू एवढा टाईम काढला म्हणजे तुला तुझ्या आयुष्यात सिन्सिअरिटी नाही. त्यापेक्षा आपली डिग्री संपायच्या आधीच आपण क्लासेस, कोर्सेस जॉइन केले पाहिजेत. इंग्लिश, कोडिंग, ॲप्टिट्यूड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फेस टू फेस कम्युनिकेशन फार स्ट्राँग पाहिजे. म्हणजे आज आपण नजरेला नजर देऊन अर्धा तास तरी एचआरशी बोललो पाहिजे. खूप मुलांना त्याची सवय नसते. बरोबर. मग हे ग्रुप चर्चा झाली पाहिजे ना, तर आपल्याकडे पद्धत आहे सर, की रात्री आपला मुलगा गेलाय मित्रमंडळात हं, हं, आणि हं. आता गणपती सुरू होणारच आहेत. हं. तर पोरगा येतोय रात्री 11 वाजता घरी, आपली आई दरवाजा उघडून सगळ्यात मोठी चूक आहे. आईनी, वडिलांनी दरवाजा बंद केला पाहिजे 10 वाजता. हं. नाही येऊन दिला पाहिजे घरात. कारण त्याशिवाय तुमची पिढी, तुमचं जनरेशन डेव्हलप नाही होणार. जर तुम्हाला वाटतंय तुमच्या मुलांनी शिकावं, चांगल्या कंपनीमध्ये चांगलं पॅकेज किंवा चांगला पगार कमवा, तर डिग्रीच्या आधीच त्यांनी ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. डिग्री नंतर मग जॉबसाठी कॉल, इंटरव्ह्यू दिले पाहिजेत. कारण त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आपण काय करतो, "नाही माझा बाबा राहू दे. हं. नाही माझा" असं बाबाला धरून बसून काय होणार नाही. तुमच्या मुलांना तुम्ही फ्री करा आणि आता मेट्रो सिटीज आहेत. पुण्यामध्ये पण मेट्रो आली. काही डिफिकल्ट नाही. ठरवलंच तर आपण 4-6 महिने राहू शकतो एखाद्या प्लेसला. पालक पण मुलींना पाठवत नाही सर खूप ठिकाणी. हा ना, हा प्रॉब्लेम आहे खूप. म्हणजे येस. ग्रामीण भागातले तर पाठवायला नकोच म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे बरं नेमका काय? सोशल मीडिया सर. हं. लोक ऐकतात. हं. पॅरेंट बघतात, की एकासोबत काहीतरी घडलं, मग आम्ही आमच्या मुलीला पाठवणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट ओपन अपली सांगते आज. थोडं आयटी सेक्टर प्रत्येक बदनाम आहे या बाबतीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये निगेटिव्ह असतात सर. अशी जगातली कुठली फील्ड नाही, की ज्याच्यामध्ये बदनामी नाही. आज तुम्ही फिल्म इंडस्ट्री बघा, हं. तुम्ही एज्युकेशन बघा, तुम्ही मेकॅनिकल बघा. प्रत्येक आता मेकॅनिकल म्हटले, की मुलीने तिकडे नाही पाठवायचं. फिल्म इंडस्ट्रीत तिकडे नाही पाठवायचं. हं. एज्युकेशनमध्ये तरी पाठवा. हं. तेवढं तर कराच ना. कारण तुम्हाला तेवढा विश्वास टाकावा लागेल. आज जर तुमची मुलगी एज्युकेट झाली, तिला जर 4 पैशांचा जॉब मिळाला, तर तुम्ही समोर डिमांड करू शकता ना, की बाबा माझ्या मुलीला 25,000 पगार आहे, मला ₹50,000 वाला जावई पाहिजे. पण आज बरोबर. तुमची मुलगी शिकली नाही, तिला भांडेच घासत नाही सर उद्याही. ती जे करेल तेच पुढे जाऊन मग तिची मुलं तेच करणार. ते सगळं ती एक होऊन जात. मला असं म्हणायचंय, की मुलींना शिकवण्यामागे सगळ्यात जास्त फायदा मुलीच्या आई-वडिलांचा असतो. हं.
कारण आज माझे वडील जे आहेत, आता देवकृपेने आई तर वडील आहेत सुखरूप, आई नाहीये. कोरोनामुळे तिचं प्रॉब्लेम झाला. पण मला असं म्हणायचंय, की त्यांच्यासारखे समाधानी दुसरे कोणीच नाही. कारण आपण ॲट अ टाईम 2 फॅमिलीजला एज्युकेट करतो आणि हेल्प बरोबर. पण करतो. आणि मुलीला एज्युकेट जर केलं ना, तर पैसेच नाही सर, पण सगळ्यात मायाळू मुलीच असतात. त्याच आता हा शेवटी कामाला विचार आहे येतात. ना, महात्मा फुलेंनी आणि सावित्रीमाईंनी कवाच मांडले, पण तो अजूनही रुजलेला नाहीये. अजूनही लोकांचं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण आपण बातम्यात, न्यूजपेपरला तेच वाचत राहतो. आपल्या घरी बरोबर. एक पेपर येतो आणि आपण दिवसभर तो वाचत राहतो, रद्दीत जाईपर्यंत. हं. पण मग याच्या व्यतिरिक्त पण विश्व आहे ना. बरोबर, आज जर माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास नसता दाखवला, तर कदाचित आज आपण इथं बसून नसतो बोललो. बरोबर. ह्या प्लॅटफॉर्मवरती जर आपण नॉलेज डिलिव्हर करतोय, तर त्याच्यामागे काही 12 वर्षांची हिस्ट्री आहे. हं. तर मग त्याच्या आधी वडिलांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास जो मी जपला, त्यामुळे मला हे काम करता येतंय. सो अशा इतक्या कर्तृत्ववान मुली आहेत, की ज्या करण्यासारख्या आहेत. त्यांना पाठवलं पाहिजे. पाठवता येत नसेल तर ॲटलीस्ट चांगला लॅपटॉप घेऊन, इंटरनेट कनेक्शन देऊन शिकवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ॲटलीस्ट जॉब कॉलसाठी मुलींना थोडासा सपोर्ट केला पाहिजे. वर्क फ्रॉम असं होम पण खूप वेळ आता मिळतंय ना आय-टीमध्ये त्याच्यामध्ये. सर्रास अवेलेबल आहे सर. हं, हं. त्याच्यामुळे कारण काही प्रॉब्लेम नाही. घरी करोना बसूनही करू शकतात मुली. येस, येस. कोरोनामध्ये लोकांना कळालं, की अरे एवढं भारी बिल रेंट द्यायची गरज नाही एवढ्या भारी ऑफिससाठी. जर माझ्या कंपनीतल्या 100 पैकी 20 लोकांचं काम बिना ऑफिसचं होऊ शकतं, तर त्यांनी ते परमनंट वर्क फ्रॉम होम दिलंय. 20 लोकांना. बाकी 80 लोकांना यावं लागतं सर. हं. नाही असं नाही. पण ज्यांचं काम वर्क फ्रॉम होममध्ये पॉसिबल आहे त्यांना ते दिलंय. काही लोकांना हायब्रिड मोडमध्ये दिलंय. त्यामुळे आय-टीमध्ये जर एवढी फ्लेक्सिबिलिटी आहे आणि जर यूके-यूएसच्या क्लायंटला हँडल करून जर चांगला पगार मिळत असेल, तर आपण त्या गोष्टी का नको करायला पाहिजे? आपण त्या बरोबर. केल्याच पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय लेव्हलला ज्या आयटी कंपन्या आहेत, तर त्या कोणत्या कंपन्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे आणि कोणत्या कंपन्या भारतात अवेलेबल आहेत? आता आंतरराष्ट्रीय लेव्हल वरती बघितलं ना, तर अशी कुठलीच कंपनी जशी की भारतामध्ये नाहीये. मॅक्सिमम कंपन्या भारतामध्ये आहेत, कारण आपलं पॉप्युलेशन जास्त आहे. त्यानंतर आपला एज्युकेशनकडे जो फोकस आहे, तर तो खूप जास्त आहे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस मी तर म्हणेल, की ते आपल्याकडेच आहेत. त्यामुळे दरवर्षी कंपन्यांना जे रिसोर्सेस लागतात, तर ते भारतच जास्त जसं की बघा, चायना हे आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. आपण बरोबर, आउट ऑफ यूके, यूएससाठी मॅन्युफॅक्चरिंग झालो आय-टीचं. बरोबर. त्यामुळं ज्या इंटरनॅशनल लेव्हलच्या कंपन्या आहेत, तर त्या मॅक्सिमम आपल्याकडे आहेत. फक्त त्यांच्यामध्ये असं आहे, की त्यांचे मल्टिपल लोकेशन जसं Accenture मल्टिपल लोकेशनला आहे. तर असं मल्टिपल लोकेशनला असल्यामुळं आपल्यालाही आपल्या विविध भागातल्या लोकांना जॉब मिळतात. आता बरोबर. हे आहे आणि त्याच्यामुळं असं झालेलं ना, की 16%च एम-एन-सीज आहेत, पण मॅन पॉवर जास्त आहे आणि 16% पेक्षा बाकी ज्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या स्टार्टअप आणि मिड लेव्हल त्यांचाही खूप छान जास्त काउंट असतो. हं. सो मला असं म्हणायचंय, की आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती ज्यावेळेस बिझनेस भारताकडून बाहेर जनरेट होतो, हं. त्यावेळेस सुद्धा मॅक्सिमम रोल जो आहे, तर ते सॉफ्टवेअरवाल्यांचाच आहे. ते सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शनचं माध्यम आहे आणि मॅक्सिमम लोकं जे इंडियन आहेत, तर त्यातले जे फॉरेनला जाऊन सेट झाले, त्याच्यामध्ये आय-टीवालेच सगळ्यात जास्त आहेत. बरोबर. सो ती चांगले संधीही इंजिनिअर मिळते. बाहेर चाललेले आहेत. हो, का नको? का नाही जायला पाहिजे? हं. जर त्यांना ती संधी मिळते, जर त्यांना ते कमवायची अपॉर्च्युनिटी मिळते, तर त्यांनी ते केली पाहिजे. तिथपर्यंत गेलं पाहिजे. आता मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे मालक भारतीय आहेत. आज आपण बघतो Google सगळ्यात जगातली मोठी कंपनी सुंदर पिचाई बाहेर बाहेर गेलेत किंवा सत्या नडेला असेल, ते आपले इथले भारताचेच आहेत. मग हे आपले इथे एवढे हुशार लोक आहेत. मग असं असून जर आपण एक नॉर्मल आपल्याला माहीतच नाही ती गोष्ट त्याच्यापासून जर वंचित राहत असेल, तर मग हे आमचं काम आहे, की बाबा हे लोकांना तिथपर्यंत पोहोचवणं आणि आपले ग्रामीण भागातले किती नाही झालं, तरी खूप बऱ्यापैकी मुलं आय-टीमध्ये आता त्यांना अवेअरनेस यायला लागलंय. ते जायला पण लागलेत आणि पालक पण बऱ्यापैकी सपोर्ट करायला लागलेत. कारण की याच्यामध्ये मेन कसं असतं ना, की थोडंसं पालकांनी आधार दिला पाहिजे. नाहीतर डिग्री बरोबर. संपली, की बाबा लगेच जॉब कर. असं प्रेशर केलं तर मुलांनी काय करायचं? कारण हे आय-टीचा बऱ्यापैकी पॅरेंटला माहीत नाही. आता यासाठी पॅरेंटला ही टिप असेल, की तुम्ही इथून पुढे हे म्हणता कामा नये, की आम्हाला माहीत नाही. उलट तुम्ही स्मार्ट राहा. आम्हाला सगळं माहिती आहे. तू काय करतो, काय नाही एवढंच म्हणत राहा रोज. म्हणजे ते हं. थ्री इडियट्स सारखं, की बाबा त्या आंधळ्या माणसाला, बहिऱ्या माणसाला माहीत नाही, की तू काय बोलतोय, त्याला चोर दिसतोय की नाही. फक्त तो म्हणत राहतो, लोकांना कॉन्फिडन्स देत राहतो. तुम्ही फक्त तेवढंच करा. आमचं काम सोपं होईल. कारण आता काय झालं ना सर, क्लासला मुलं येतात, नाही असं नाही. दुरून-दुरून येतात. पण घरच्यांना सांगतच नाही, की मी का फेल झालो, का नाही झालो. कारण त्यांना असं वाटतं, की घरच्यांना माहीत नाही. एज्युकेट देम. सांगा बरोबर. त्यांना, की आई माझं ह्या गोष्टीमुळे वीक पॉइंट आहे. का नाही समजून घेणार प्रेमाने सांगितलं तर? जगात अशी बरोबर. कुठलीच गोष्ट आणि कुठलाच प्रॉब्लेम असा नाही, की जो बोलल्यानंतर सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे आई-वडिलांना बसून समजून सांगा, की मला फक्त 2 महिने द्या. मी ह्याच्यामध्ये क्रॅक करून दाखवतो आणि ते स्वतः टार्गेट घ्यायला शिका. आणि पॅरेंटनी बरोबर. पण आधार द्या. हे प्रेशरमध्ये नका टाकू, की बाबा लगेचच जॉब, लगेचच पैसा कमव. हे बघा डिग्रीला तुम्ही लाखो रुपये जरी खर्च केले ना, तरी कॅपॅबिलिटी शिवाय जॉब मिळत नाही. त्यामुळे ती बरोबर. कॅपॅबिलिटी यायला, ती कॅपॅबिलिटी द्यायला थोडासा वेळ द्यायला शिकलं पाहिजे आपण. आता भारताच्या जीडीपीमध्ये आयटी सेक्टरचा वाटा किती?
ऑलमोस्ट आजच मी बघितलं 53 पर्यंत आहे. ऑलमोस्ट जास्त. कारण सगळ्यात मोठं ते क्षेत्र आहे. बरोबर. आता तुमच्याकडे कितीची बॅच असते? आमच्याकडे जर बघितलं सर, तर एक 8-10 मुलं असतात एका बॅचमध्ये. 10. 10 पैकी किती जणांची प्लेसमेंट होते किंवा जॉब सगळ्यांची मिळतात? होते पण वेळ लागतो. 10 पैकी बघा एक 2 जण आहेत ना, त्यांना मला काहीच करावं लागत नाही. म्हणजे माझ्या टीचरला ना काहीच वेगळं करायची गरज पडत नाही. हं. त्यातले 4-6 जण असे असतात ना, की ज्यांना एक 4-5 इंटरव्ह्यू कॉल दिल्यावरती कुठे ना कुठे ते प्लेस होऊन जातात. आता उरलेले जे 2-3 आहेत ना, हं. सो त्यांचा असा प्रॉब्लेम होतो, की त्यांना रिप्रेझेंट करता येत नाही, बोलता येत नाही किंवा त्यांना तो कॉन्फिडन्सच नसतो बऱ्याच वेळा. तर अशा मुलांना ॲट द एंड शेवटी आम्ही 1-2 महिने प्रयत्न करून थकल्यावरती सांगतो, हं. की बाबा डेव्हलपरमध्ये जर तुला पूर्ण डेव्हलपमेंट येत नाही, तर तू डेटाबेसवरती जॉब घे. बरोबर. आय-टीमध्येच पण एखादा छोटा रोल जसं की गव्हर्नमेंट नोकऱ्यांचं कसं असतं सर, एकदम वरची पोझिशन, मिड लेव्हल त्याच्या खालची. त्या टाइपचं क्लास 1 आय-टीमध्ये सुपर, क्लास 1 ग्रुप डी, ग्रुप सी. अगदी करेक्ट. सो माझं काम काय आहे, की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब मिळाला पाहिजे त्याच्या क्षमतेनुसार. मग एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं, की बाबा मला म्हणजे हा कॉल क्रॅक नाही होत आहे, तर मला पुढचा होईल, पुढचा होईल. असं करत-करत काही मुलं 15-15 वेळा फेल होतात सर. ओके. बापरे! माझ्याकडे असे रेकॉर्ड सुद्धा आहे आणि ते वेळ किती जातो याला? 2-3 महिने लागतात आरामात. 15 कॉल. क्लासनंतर. क्लासनंतर 2-3 महिने. मग तेवढं झाल्यानंतर कुठेतरी जेव्हा मी त्यांना समजून सांगते ना, की "अरे बघ, सुरुवात कर." आणि मग ते मुलं म्हणतात, "अरे नाही, मॅडम सांगतात बरोबर होतात." मग त्यांना जे पहिले जॉब कॉल दिले असतात ना आम्ही सुरुवातीला, ते त्याला ते नाही म्हणलेले असतात, की "नाही मला इथं नाही जायचं." पण शेवटी आता आम्ही आमच्या म्हणजे फील्डमधले एक्सपर्टच आहेत. ते 5 मिनिटं, 10 मिनिटं बोललं आम्हाला कळतं, की या मुलाची कॅपॅसिटी काय आहे. पण बरोबर. हे पहिलं सांगून पटत नाही. हं. त्याला अनुभव घेऊ द्यायचा. अनुभव घेऊ देतो आम्ही त्याला. एक म्हणजे शेवटच्या 10 पैकी 2 मुलांना. आणि मग ते शेवटी स्वतःहून म्हणतात, की "नाही मॅम, हा कॉल मला द्या. याच्यात माझा इंटरव्ह्यू क्रॅक होईल आणि मग माझं करियर सुरू होईल." मग अशा केसमध्ये आम्ही त्यांना तिथं प्लेस करतो. पण माझ्याकडून जॉब मिळाला नाही असं होतच नाही. कारण की शेवटी कसं असतं ना सर, ही एक जर्नी, एक रिलेशन आहे. आज आपल्याकडे लोकं खूप आशा ठेवून येतात. कारण जॉब ही लई मोठी आशा आहे. त्याच्यावरती सगळे स्वप्न, सगळे प्लॅन्स, सगळे नियोजन त्याच्यावरती असतं. जर ते विस्कटलं ना, तर तो माणूस मेंटली हॅरॅस होतो. हं. आणि त्याला तो लय जगात आन्सरेबल असतो. जसं की भले तुमच्याकडे आज कार नसू द्या, भले तुमच्याकडे आज घर नसू द्या, पण तुमच्याकडे जॉब नसेल ना, हं. तर लोकं खूप वेगळ्या नजरेने बघतात. आपलं स्टेटसच स्टेटसच नसतं. नसतं. हां. मग मला त्या फिलिंगमध्ये माझ्या स्टुडंटला नाही बघायचं. हं. मला काय बघायचं, की बाबा आज मी सुरुवात केली ना, 6-8 महिने करा. रिझ्युमीवरती त्या कंपनीचं नाव येऊ द्या. मग पुढे तुम्हाला दुसरी कंपनी आहेच की दुसरा जॉब द्यायला. हे काही गव्हर्नमेंट जॉब नाही ना, लाईफटाईम तोच. बरोबर. हे प्रायव्हेट सेक्टर आहे. याच्यामध्ये दरवाजाला दरवाजे आहेत आज. हं. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये एवढ्या कंपन्या, एका टॉवरमध्ये 70-70 कंपन्या आहेत. बरोबर. तुमच्याकडे ते स्किल सेट आल्यानंतर तुम्हाला कोण का मना करेल? पण त्यासाठी एंट्री तर घ्या. सुरुवात करा. एक्सपिरियन्स मिळेल. हां, कारण आपला एक जमाना होता सर, की ज्याच्यामध्ये आपण 7-8 हजारावर काम करायचो कारण तेही मोठे वाटायचे आणि त्यावेळेस मिळायचं पण हं. आणि आपण लाजत नव्हतो. बरोबर. आजकालच्या मुलांना छोट्या पगारावर काम करायची लाज वाटते. स्टार्टिंग कितीपासून होते आता? आय-टीमध्ये इंटर्नशिप जर आपण म्हटलं ना, इंटर्नशिप म्हणजे शिकाऊ झालो आपण. त्याला अप्रेंटिस म्हणतात. हं. तर मग ते इंटर्नशिपसाठी एक 10,000 स्टायपंड, 15,000 स्टायपंड, 12,000 असं मिळतं. हं. कारण इंजिनिअर झाल्याच्या नंतर एवढ्या कमी पगारावर? हां, हं. म्हणजे इंटर्नशिप हं. आणि जर जॉब ऑन रोल असेल ना, हं. तर ते पहिले 3 महिने किंवा 6 महिने तुमचा परफॉर्मन्स बघतात. मग हं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 15,000-20,000 रुपये देतात आणि त्यानंतर जर तुमचा परफॉर्मन्स आवडला, तर ते पॅकेज देतात. 3,00,000 4,00,000 हे पॅकेज ते ऑफर करतात. जगातली कुठलीच आय-टी कंपनी तुम्हाला पर्मनंट 15,000 वरती कधीच ठेवत नाही. ओके. ती नेहमी तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक करणार, बघणार आणि त्यावरती तुम्हाला ग्रोथ देणार. कारण आज जर त्यांना माहिती आहे, की बाबा ह्याची कॅपॅसिटी 3,00,000ची आहे आणि ह्यानी जर मार्केटमध्ये जॉब बघितला, ह्याला जर मिळणार आहे, तर ती कंपनी का नाही देणार? बरोबर. बऱ्याच मुलांचा हा गैरसमज आहे, की यार मला 80% आणि मला 6,00,000चं पॅकेज पाहिजे आणि मला हे देत नाहीत. हं. तुम्ही 4 इंटरव्ह्यू देऊन बघा. हं. हं. तुम्हाला कळेल तुमची कॅपॅसिटी 6,00,000ची का 2,000ची. बरोबर. सिरियसली सर अशी मुलं बोलतात मला. असं बोलतात आणि त्यांना ते फ्री इंटर्नशिपचा पण इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. हं. कारण त्या गोष्टीचं त्यांना सवयच नसते. त्यांनी ते कधी बघितलंच नसतं. बरोबर. समोर आपल्याला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलंय, की बाबा पहिला जॉब का गेला? किंवा तुझ्या एज्युकेशनमध्ये काय व्हॅलिड आन्सर एक्सेप्टेड आहे सर. तुम्ही काहीचं काही रिझन द्याल तर तुम्हाला कोणी एक्सेप्ट नाही करणार. इलॉजिकल नाही चालत. अजिबातच नाही. कारण स्मार्ट वर्कचा पैसा मिळतोय. गाढव काम तर जगात सगळीकडे चालू आहे. त्याच्यासाठी पोटापाण्यापुरतं मिळतच आहे. मग लक्झरी जर आयुष्यात पाहिजे, हं. तुम्हाला लक्झरियस गाडी तुमच्या पार्किंगमध्ये पाहिजे, तर तुम्हाला स्मार्ट काम करायलाच पाहिजे ना. बरोबर. नाही, त्यासाठी एचआरला नाही फसवत आहेत कारण ह्यांच्या वया एवढा त्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि ते रोजच इंटरव्ह्यू घेतात ना सर. त्यांचं कामच ते. बरोबर. पण मॅडम मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की आता हे जे पेव फुटले कोचिंग क्लासेस वगैरे, बऱ्याच लोकांची फसवणूक होते म्हणजे त्याच्यामध्ये. तर ते कसं काय बरं? म्हणजे काय ते कोचिंग क्लास फ्रॉड असतात का?
मग पैसे होतंय. घेतात पण त्यांना जॉब मिळत नाही किंवा आश्वासनं दिली जातात तुम्हाला जॉब देऊ. होतंय. हम्म, हे चालू आहे आणि हे तोपर्यंत असणार आहे जोपर्यंत आपण जागरूक होत नाही सर. हम्म, कारण की मी जसं म्हटलं सर, जॉब ही आशा आहे. असावी, प्रत्येकाला असावी. आज माझ्या आई-वडिलांनी माझ्यावरती लाखो रुपये खर्च करून माझ्या डिग्रीला ॲडमिशन घेतली आहे. कर्जबाजारी झालेत. माझे आई-वडील तर मला असं म्हणायचे, की घरात बटाटे आणायला पैसे नाहीत. म्हणजे तो आता डायलॉग थोडासा मागे पडलाय सर. पण हे मी तोपर्यंत ऐकलं जोपर्यंत मला जरा सेट जॉब मिळत नाही. सो अशा सिच्युएशनमध्ये आपण आशावादी आहे, हम्म, की बाबा माझं काम होईल. का? कारण की आपल्याला ती जर्नी माहित नाही, की बाबा आय-टीमध्ये खरंच 4 इंटरव्ह्यू असतात. हम्म. आय मीन 4 इंटरव्ह्यू राउंड्स असतात. Rounds असतात. किंवा माझा इंटरव्ह्यू 1 तासपर्यंत चालेल, तेव्हा कुठे मला तेवढं पॅकेज मला अॅनलाईज कुणीतरी करेल ना, त्यावेळेस पॅकेज ऑफर करेल हेच माहीत नाही पोरांना. हम्म, मॅक्सिमम कन्सल्टन्सी ज्या पुणे लोकेशनला, मुंबई लोकेशनला वर्क करतात, त्यांचं कल्चर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, कारण तुमचे खूप पैसे वाचतील. पुण्यामध्ये येणाऱ्या जी मुलं आहेत, त्यांच्यासोबत पहिलं तर कॉलवरती हे सांगितलं जातं, की तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही ह्या लोकेशनला या. हम्म, तुम्हाला मेल येतो. मी तुम्हाला आत्ता पण सांगते, त्या मेलमध्ये स्पेलिंग मिस्टेक असतील. हम्म, हम्म, कारण त्यांना त्यांचे सिग्नेचर पण लिहिता येत नाही. हम्म, तिथे गेल्यानंतर तुम्हाला थातूर-मातूर प्रश्न विचारले जातात. हम्म, 15 मिनिटात ते वाइंड अप होऊन जातं आणि हे सांगितलं जातं, की तुम्हाला 4 लाखाचं पॅकेज मिळालं, तुम्ही एवढे पैसे इथे भरा. हम्म. ती कंपनी एक्झिस्ट करत नाही आणि ते ऑफर लेटर पण व्हॅलिड नसतं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही रिफंड मागायला जाता, त्यावेळेस तुम्हाला 4 बाउन्सर उचलून बाहेर ठेवतात. हे सगळीकडे चालू आहे. पण मला म्हणायचं की इंजिनियर सारखी हायली क्वालिफाईड डिग्री घेतल्यानंतर लोक रिसर्च करून जात नाहीत का? अजिबात नाही. कारण डायरेक्ट कसे जाऊ शकतात जर तुम्ही कारण आज एवढी सोशल माध्यम आहे तुम्हाला रिसर्चसाठी, गुगल आहे त्यांची हिस्ट्री जाणून घेण्यासाठी, ChatGPT, तर ते का नाहीत वापरत इंजिनियर्स? कारण माणसं माणसांवर विश्वास ठेवतात सर. कुणाचा तरी फोन आला, "तू लय भारी बोलला." मी त्याच्यावर विश्वास ठेवला. हे सगळं चाललंय. पण आता ह्याच्यापासून वाचण्यासाठी काय पर्याय? याच्यापासून वाचण्यासाठी आपण एकतर आपल्या मनात लालच नकोय. हम्म, हम्म, आज आज माझी क्षमता काय आहे, मी ओळखून पाहिजे. हम्म, म्हणजे समजा आता माझ्याकडे मी कॉलेजमध्ये 60 मुलांमध्ये जर माझा नंबर पहिला 10 मध्ये पण नाहीये किंवा मी इतकी पण हुशार व्यक्ती नाहीये. हम्म, तर मग मला माझं नॉलेज माहिती आहे ना, तर मग मी ह्या गोष्टींवरती का बिलीव्ह करू, की माझं सिलेक्शन 15 मिनिटात होईल? हे बरोबर. नाही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला कोणीतरी जॉबची गॅरंटी देते किंवा मला ऑफर लेटर लिहून देते, ह्या गोष्टीकडे पण फोकस नाही केला पाहिजे. हम्म, मला ऑफर तेव्हा द्या, ज्यावेळेस मला माझी कॅपॅबिलिटी तुम्ही चेक कराल. माझे इंटरव्ह्यूचे राउंड क्रॅक होतील, मला सगळं बोलता येईल, मला तुम्ही पूर्णपणे व्हेरिफाय करा, मग मला तुम्ही जॉबला घ्या. हा अप्रोच पाहिजे. आता अप्रोच बदललाय. आपण 4 पैसे देतो आणि म्हणतो मला गॅरंटी द्या जॉबची. आज स्वतःची पण गॅरंटी नाही माणसाला घरापर्यंत जाईल की नाही. हम्म, तुम्ही जॉबची गॅरंटी घेता. सगळ्यात मोठी चूक रिटर्न गॅरंटी मागतात लोक आणि ते दिली पण जाते. हम्म, मला तुम्ही जेन्युइनली सांगा सर, आज तुम्हाला जॉब हवाय. तुम्ही काय म्हणणार? हम्म, हा माझा रिझ्यूमे, हा माझा स्किल सेट, माझ्या कॅपॅबिलिटी प्रमाणे मला ऑफर करा. हे तुम्ही मला, कारण तुम्ही अंडरस्टँडेबल आहे. पण याऐवजी जर तुम्ही असं म्हटलात, मी तर 4 पैसे भरतो, मला जॉबची गॅरंटी लिहून द्या, तुम्हाला जॉब मिळेल. हम्म. वर्क होणार आहे का हे? नाही बरोबर. मग हे मागणाऱ्याची चूक आहे ना. पालकांनी पण असे प्रश्न विचारू नयेत कधी, की मला माझ्या मुलाला गॅरंटी द्या जॉबची. ठीक आहे, आज तुम्हाला कोणी 4 पैसे भरून जॉब देईल, तुमच्या मुलाला उद्या काम नाही जमलं तर? काढून टाकते. मग तुम्हाला हे फिलिंग घेऊन बसायचं का लाईफ टाईम, की बाबा आम्ही 4 महिने जॉबला गेलो, मला कुणीतरी काढून टाकलं. अरे एवढा टाइम नाही आपला खराब. असा टाइम स्वतःवर नका आणू, की कुणी तुम्हाला काढून टाकेल. तुम्हाला तुमच्या कामासाठी जर सक्षम बनायचं तर तुम्ही ट्रेनिंगवरती फोकस करा. तुम्ही ती गोष्ट शिकून घ्या. त्यानंतर मॅक्सिमम ठिकाणी असं बोललं जातं, की तुझं गॅप आहे ना, तर तुझा एक्सपिरियन्स आम्ही भरून देतो. हम्म, आता मला सांगा सर, आज तुम्हाला 20,000 पगार आहे. तुम्हाला पुढे 40,000 मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या 20,000 साठी काहीतरी काम केलं असेल. बरोबर. तुम्ही रिपोर्टिंग केलं असेल, तुम्हाला काहीतरी नॉलेज असेल, तेव्हा कुठे तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकता, की मला 40 द्या. हम्म, आणि ते कामही तुम्ही करू शकाल, थोडासा जास्त वेळ घेऊन. बरोबर. पण जर तुम्ही 20,000 एवढं कामच नाही केलेलं 3 वर्ष आणि जर तुम्ही फेक एक्सपिरियन्स लावताय, चुकीचा लावताय, तर तुम्ही समोरच्याचं काम कुठल्या बेसिसवरती पूर्ण करून देऊ शकता? तुम्हाला रिपोर्टिंग पण माहित नाही बरोबर. आणि तुम्ही एका दिवसात शिकू पण नाही शकत. हम्म, मागच्या 4 वर्षांचं काम आणि तुम्ही ते आयटी सारख्या जॉबमध्ये अप्लाय करताय. मला असं वाटतं हे देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची चूक आहे. बरोबर. आपण ही गोष्ट मागताच कामा नये. आपण तेवढे इंटेलिजंट पाहिजे. आज मला 2 महिने जॉब लेट मिळू द्या, पण मला माझ्या नॉलेजवरती मिळू द्या, हे तुम्ही बोललं पाहिजे, की मला त्याच्यासाठी नॉलेज घ्यायचंय. मला फक्त इंटरव्ह्यूचा कॉल सफिशियंट आहे. मला जर कॉल अरेंज झाला, की इथं जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा, माझी जबाबदारी, की मला तो कसा क्रॅक करायचा. इन्स्टिट्यूटकडून तुम्ही असिस्टन्स मागा. कारण असिस्टन्स हा लॉंग टर्मला तुम्हाला पुढे घेऊन जातो. कारण सपोर्ट गरजेचा आहे. सपोर्ट कशासाठी? अवेअरनेससाठी, नॉलेजसाठी. अरे इथे हे इंटरव्ह्यू विचारणार आहे बरं का, याचा अभ्यास कर, ह्या वेळेला पोहोच.
त्या इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश लागतं बरं का, तिथं याला असिस्टन्स म्हणायचं. तो 1 इयर पर्यंत सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ आहे. सो माझी टीम जे काम करते ना, तर त्याच्यामध्ये आमच्या सरळ कमिटमेंट्स आहेत, की तुम्ही जॉबसाठी असिस्टन्स घ्या, आमची हेल्प घ्या. आम्ही तुमची अरेंज करून देऊ, तुम्ही इंटरव्ह्यू द्या. मग तिथं जाण्यासाठी तुम्ही मॉक द्या, तयारी करा, ह्या सगळ्या गोष्टी करा. हा जेन्युइन मार्ग झाला. आणि मग ह्या जर्नीमध्ये जरी तुम्हाला उद्या जॉब मिळून जरी गेला, तरी आमची टीम आहे. बरोबर. खूप कारणं असतात सर फ्रेशरला जॉबमधून काढण्यासाठी, खूप कारणं असतात. मग ह्या सगळ्या कारणांमधून जर एखाद्या फ्रेशरचा पहिल्या 3 महिन्यात जॉब गेला, तो बिचारा कसं काय जॉब बघणार आहे? मग त्या केसमध्ये दुसरा जॉब सुद्धा पुणेरी पॅटर्न अवेलेबल करून देते. ही गोष्ट याची दखल घेतली गेली पाहिजे, कारण मॅक्सिमम ठिकाणी 3 महिने म्हणजे समजा तुमच्याकडून 1.5 लाख फी घेतली जाते आणि त्यातलेच तुम्हाला 5-5 हजार रुपये 6 महिने दिले जातात आहेत पगार म्हणून. आणि 6 नंतर तुम्हाला हे सांगितलं जाते, की तू या जॉबसाठी कॅपेबल नाही, तुम्हाला काढून टाकलं जाते. तुमच्या डोक्यावर किती विपरीत परिणाम होईल या गोष्टीचा. खूप होईल. तुम्ही आयटीकडे बघण्याचा दृष्टिकोन सोडून द्या, तुमचं बदलून जाईल. तुम्ही म्हणता नकोच ते. खूप मुलं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी येऊन क्लासेस करून फसून परत शेती करायला गेलेत. म्हणून असेही लोक आहेत, की आयटी पेक्षा शेती केलेली बरी. सो ह्या सगळ्या लोकांसाठी माझा हा संदेश असेल, की तुम्ही पहिलं जज करा. माणसं बघा, ओनर बघा, प्लेसमेंट ऑफिसर स्वतःच्या डोळ्यांनी बघा. सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि मग तुम्ही विश्वास ठेवा, कारण विश्वास हे लोक देतात. फ्रॉड लोक एकदा, दोनदा, तीनदा तुमच्याशी बोलताना पण फ्रॉडच बोलणार, पण जेन्युइन लोक तुमच्याशी जेन्युइनच बोलणार. आणि लोक नाही म्हणतात, जसं की माझी टीम गॅरंटीवाल्यांना सरळ नाही सांगते, नाही होऊ शकत, नाही देऊ शकत, कारण गॅरंटी म्हटलं की मुलं रिलॅक्स होतात. मला काही करायचं नाही, मला भेटणार आहे. पण तुम्ही जर नाही केलं तयारी, तर तुम्हाला जॉब कसा भेटणार आहे? त्यामुळे जे मार्केटमध्ये जे फसवेगिरी चालू आहे, याच्यापासून सावधान राहायचं असेल, तर एकतर पहिलं स्किल ओरिएंटेड माइंडसेट ठेवा. दुसरं की मला फक्त जॉबच्या संधी द्या आणि ते मला किती भेटणार ते एका महिन्यात हे विचारा. आणि तिसरं म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटला ज्यावेळेस तुम्ही जाते तो ब्लाइंड ट्रस्ट नका करू. म्हणजे तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन जा, आई वडिलांना किंवा बहिणीला भावाला घेऊन जा, हे करा. बघा ती प्लेस बघा. फक्त फोनवरती बोलले, भरले पैसे, इतके उतावळे झालो आपण की तुमच्याकडे एक ब्ला 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 हिंदी कॉल आला, तासभर बोलला एखादा आणि तुम्ही पैसे भरले. ह्या गोष्टी करता कामा नये. आता मॅडम, जे आयटी सेक्टरमध्ये जॉब देण्यासाठी जे कोचिंग क्लासेस, हे तुम्हाला नाही वाटत का ही एक बिझनेस करतात? किंवा कोणते क्लासेस प्रॉपर आहेत हे निवडण्यासाठी काय क्रायटेरिया काय? क्रायटेरिया हाच आहे सर, की बघा मल्टी ट्रान्झॅक्शन बघा बिझनेसचे मॉडेल्स आहेत. मी खूप अपफ्रंटली बोलते. प्रत्येकाने बिझनेस करावा नाही असं नाही, पण बिझनेस हा जगाचं देणं बनतो. पहिलं तर आहे की जॉब्स दिले पाहिजे, नोकऱ्या दिल्या पाहिजे आणि नोकऱ्या देताना लोकांना त्या त्या लेवलची ट्रीटमेंट दिली पाहिजे, तो सन्मान पण दिला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे कस्टमर. कस्टमर हा प्रत्येकासाठी किंग आहे, भगवान आहे, देव आहे. तर त्याला त्याचे रिक्वायरमेंट जर तुम्ही फुलफिल केलं ना, तर तुम्हाला मार्केटिंगची कदाचित गरजच नाही पडणार. सो तुम्ही कस्टमरला जे कमिटमेंट देताय ना, त्या फुलफिल केल्या पाहिजे, ना की तुम्ही मल्टी ट्रान्झॅक्शन. आता याच्यामध्ये आपण मल्टी ट्रान्झॅक्शन मध्ये अनालाइज करूयात बिझनेस मॉडेल वाईज. आता समजा मॅक्झिमम ऑनलाईन असं पिचिंग केलं जातं की 200 रुपयात एआय शिका, 500 रुपयात तुम्ही एक्सेल शिका. मी म्हणते तुम्ही तेवढे पैसे देतायत तेही वेस्टच आहेत. तेही 200 रुपये पण वेस्ट आहेत, कारण की तुम्ही 2 तासात काय शिकणार? बरोबर. आज जर तुम्हाला एक्सेल सारखी गोष्ट शिकायची, त्याच्यामध्ये n नंबर ऑफ फॉर्म्युलाज आहेत, टेबल्स आहे, 100 गोष्टी. मग हे सगळं तुम्हाला जर शिकायचं आणि जर तुम्हाला 1 अवरचा किंवा 4 राउंड ऑफ इंटरव्ह्यू क्रॅक करायचं, तर तुम्ही ते 1-2 महिने तर शिकलं पाहिजे प्रॉपर एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या ट्रेनरकडून, जो तुम्हाला समोरासमोर समजून सांगेल. पण जर तुम्ही 200 रुपये भरलेत आणि तुम्ही 4 दिवसांनी विसरून गेलात, तर तुमचं नुकसान जास्त आहे, कारण तुम्ही ते विसरला. पण याच्यात फायदा कोणाचा आहे? समोरच्याचा. तो 200 मल्टिप्लाय जर 100 लोकांना ऍट अ टाइम शिकवत असेल, तर ते किती झाला हिशोब सर? 200 गुणिले 100, त्याचा प्रॉफिट झाला ना. बरोबर. तर त्यामुळं ते लोक मर्सिडीज घेऊन फिरतात आहेत आज मार्केटमध्ये, कारण ते बिझनेस करतात आहेत. बट आमचं इंटेन्शन ते नाहीये. जगात प्रगती प्रत्येकाची व्हावी, प्रत्येकाने चांगल्या गाडीतून फिरावं, माझा उद्देश तो नाहीये. मॅडम, कंपनी आणि स्टुडंट मध्ये नेमका गॅप कुठे पडतो? जॉब रोल अंडरस्टँड करण्यामध्ये. कारण काय काम आहे, काय इंटरव्ह्यू द्यायचा आहे हेच माहित नाही. खूप लोकांना रेफरन्स पण मिळतो सर, आपलं कोणी ना कोणी आयटी मध्ये नक्कीच असतं. बरोबर. रेफरन्स घेताना मला फक्त यांच्याकडून जॉब मिळणार आहे ही भावना घेऊन गेलं तो कधीच नाही भेटणार. पहिला प्रश्न हा विचारा की तिथं काय काम असणार आहे, त्यासाठी मी काय अभ्यास करू आणि मी ते इंटरव्ह्यू मध्ये HR राऊंड कसा हँडल करू. कारण की रेफरन्स मिळाला म्हणजे तुमचं अर्ध काम तसंही झालेलं असतं. पण जर आपली ती कॅपॅबिलिटी मॅचच नाही झाली, तर समोरचा का घेईल? बरोबर.
त्यामुळं जॉब रोल अंडरस्टँड करताना त्याच्यात काय स्किल सेट आहे, त्याच्या सॉफ्ट स्किल कुठल्या आहेत, त्यानंतर ज्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं जातं की ह्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याचा अभ्यासच करून गेला पाहिजे. ज्या गोष्टी प्रिफर्ड आहेत प्रिफरन्समध्ये ते एक वेळ गाळल्या तरी चालेल की हा हे स्किल प्रिफर्ड आहेत ते तुम्ही नका करू. पण याच्या जर आपल्याला विचारतात आहेत की बाबा व्हाय शुड आय हायर यू, व्हॉट इज युअर नेम, वाय यू वॉन्ट टू डू द जॉब, असं नाही म्हणता कामा नये की मला मित्राने रेफरन्स दिला. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय पर्पजसाठी करत, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कामाची व्यक्ती आहेत हे बोलणं गरजेचं आहे. हेच माहित नाही खूप लोकांना आणि काही मुलांना तर जेडी सुद्धा कळत नाही. म्हणजे आयटीचे जेडी म्हणजे डिस्क्रिप्शन जे ग्रुप असतं डिस्कशन. हा, सो हे विचारलं पाहिजे एखाद्या एक्सपर्टला की आज जर मला उद्या इंटरव्ह्यूला जायचं तर मी काय अभ्यास करू. लिटरली काही मुलांना नॉर्मल जॉब कॉल दिला तरी ते डेटा सायन्सचा अभ्यास करतात. आधी मी एआयएमएलचा करतो. अरे पण बेसिक करणं गरजेचं आहे ना. 80% इंटरव्ह्यू झाल्यावरती डेटा सायन्सला स्विच करायला एखादा तुम्हाला डायरेक्ट व्हॉट इज डेटा सायन्स कोण विचारणार आहे. बरोबर. पायथन विचारेल, ओप्स कॉन्सेप्ट विचारेल, डेटाबेस विचारेल, बेसिक गोष्टी यायला पाहिजे. तो अभ्यास सोडून बरेच मुलं ते करतात आणि जॉब रोल्स अंडरस्टँड करत नाही. तर हा सगळ्यात मोठा गॅप आहे. बरोबर. आता युट्यूब सारखं माध्यम आहे आपल्याकडे शिकण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, तरी कोचिंग क्लासेसची गरज आहे. सर युट्यूब जॉब नाही ना देत. आज बघा कोरोनामुळे सगळं जग बंद होतं. एज्युकेशन थांबलं का सर? नाही थांबलं. नाही थांबलं. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. पण मला सांगा जे मुलं कोरोना पास आउट आहेत किंवा जे कोरोनातले लहान मुलं आहेत ते डेव्हलप झाले का नाही झाले सर? नाही झाले ना. बरोबर. का नाही झाले? कारण जे आपल्याला टीचर शिकवतो, जे आपण समोरून शिकतो, जे आपल्याकडून करून घेतलं जातं, टीचर जे आपल्याला शिस्त लावतात बसण्याची, उठण्याची, अभ्यास करण्याची, हे युट्यूब नाही ना शिकवत सर. बरोबर. युट्यूब साठी सेल्फ डिसिप्लिन लागतं, शिस्त लागते, ती माणसामध्ये लागते. पण जर माणूस शिस्तप्रिय नसेल तर कोणीतरी लागतं ना सर समोर हे करून घेण्यासाठी. मग आपली जी सिस्टीम डेव्हलप झाली एज्युकेशनची तर ती टीचर आणि विद्यार्थी अशी झालेली आहे ना. मग ते सिस्टीमला ब्रेक करून जर तुम्ही युट्यूब वरती शिफ्ट झालात तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन जर नसेल तर ते कधीच वर्क नाही करणार. बरोबर. त्यामुळं युट्यूब हा खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. पण युट्यूब तुम्हाला जॉब कॉल नाही देऊ शकत. युट्यूब तुम्हाला करेक्ट लोकेशनला नाही पाठवू शकत. तुम्हाला स्वतःला जायचं कळालं तर तुम्ही युट्यूब वरून शिका. पण जर तुम्हाला शिकलेलं समजत नसेल तर युट्यूब मध्ये एका महिन्यापेक्षा जास्त वेळ नका खर्च करू, तुमचा वेळ जाईल. बरोबर. आता तुम्ही जसं म्हटले की कोविडमध्ये, आता ज्यांची कोविडमध्ये डिग्री कंप्लीट झाली त्यांचं फ्युचर काय? त्यांना तर कम्प्युटर चालू कसा करायचा हे पण माहित नव्हतं सर. आमच्याकडे अशा काही बॅचेस होत्या की ज्यांना 9-10 महिने लागले मला पूर्ण क्लास शिकवायला. कारण त्याच्यात त्यांची काही चूक नाही. पण आपण जे म्हणतो ना सर की कॉलेज किंवा शिक्षण किंवा जे काही शाळा आहे त्या आपल्याला खूप काही गोष्टी शिकून जातात. शिस्त असेल, बसणं असेल, छोटे छोटे मॅनर्स असतील, तर ह्या गोष्टी नव्हत्या. आणि यामुळं अशा लोकांनी जेमतेम बाकी ठिकाणी जॉब्स करून घेतलेले आहेत. फार निवडक मुलं असे आहेत की ज्यांनी थोडासा स्किल सेट वरती फोकस करून एक्स्ट्रा क्लासेस करून मग ते आयटी मध्ये स्विच ऑन झालेले आहेत. सो अशा मुलांच्या फ्युचर बद्दल जर आपण बोललो तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी अजून मेहनत घ्यावी लागेल. कारण ती मेहनत तिथे जर झाली नाही तर आता घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्याशिवाय चांगले पॅकेज नाही मिळू शकत. बरोबर. आता हाऊस वाईफ आहे त्यांना जर कमबॅक करायचं आयटी सेक्टरमध्ये तर त्या कशा करू शकतात? अपग्रेड करावंच लागेल. कारण त्यावेळेस काही वेगळी टेक्नॉलॉजी होती. आता खूप बदललंय. मग आता लेटेस्ट काय हे आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर मेन आहे कॉन्फिडन्स. बऱ्याच लेडीजला कॉन्फिडन्सच नसतो बोलण्याचा. तर त्या कॉन्फिडन्स वरती आपण बोललं पाहिजे. आणि काही लेडीज असं असतं की ते साच्यात बांधलेल्या असतात की बाई मला घरच्यांनी असंच बघितलंय तर मला हेच कपडे घालायचे. रिप्रेझेंटेशन पण मॅटर करतं सर. आज तुम्ही 4 लोकांमध्ये फिरला तर तुम्हाला 4 नवीन गोष्टी शिकायला भेटतात. पण जर तुम्ही 4 भिंतीच्या आतमध्ये थांबलाय आणि तुम्ही स्वतःला बंधनात अडकवलं तर असं नाही चालणार. तुम्हाला बाहेर पडायला लागेल, थोडं शिकायला पण लागेल. आणि त्यानंतर कमबॅक वुमन असे भरपूर प्रोग्राम्स आयटी मध्ये सुद्धा असतात की जे घेतात. आणि मॅटर्निटी लिव्ह असेल किंवा मॅरेज रिझन असेल यामुळे मुलींचे जॉब जातात. कारण आपल्या लाईफमध्ये सुद्धा फॅमिली ही आपली प्रायोरिटी असते. त्यामुळे ते रिझन बिलकुल व्हॅलिड आहे. तर अशा महिलांनी सुद्धा आयटीचे क्लासेस प्रॉपरली करून आयटी मध्ये स्विच केलं पाहिजे. मग लेडीजसाठी भरपूर ऑप्शन असतात अवेलेबल. जसं की व्हॉइस असेल, कारण मुलींचा टोन हा स्वीट किंवा क्लिअर टोन असतो म्हणतात. सो मुली प्रिफर्ड असतात बऱ्याच ठिकाणी. अशा जॉब्स मध्ये मुली जाऊ शकतात किंवा टेक्निकल ट्रेनर म्हणून सुद्धा जाऊ शकतात. किंवा त्यानंतर बऱ्याच अशा संधी वर्क फ्रॉम होम मध्ये अवेलेबल आहे. तिथे पण त्या जॉब करू शकतात. पण त्यासाठी मला डायरेक्ट जॉब द्या ह्यापेक्षा मी काहीतरी शिकून मला जॉब द्या हा अप्रोच ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी लाईफ पार्टनरने हेल्प केली पाहिजे. घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आज तिच्याकडे जर 9-10 महिन्याचं बेबी आहे तर त्याची 2 तासाची व्यवस्था तुम्ही लावली पाहिजे. असं होता कामा नये की बाबा आपलं लहान बाळपण आहे मी कसं शिकू. त्यासाठी घरच्यांनी, कारण आज न उद्या ती जेव्हा कमवेल त्यावेळेस फायदा तुम्हालाच होणार आहे ना. तर तुम्ही आता हात वर करून नाही जमणार. आणि
आपण सुद्धा ॲज अ लेडीज प्रत्येकाला हातात कप द्यायची सवय नाही लावली पाहिजे. आज आपण ती जर सवय लावली तर ती ब्रेक करायला खूप वेळ लागतो. हम्म. त्यापेक्षा हातात कप देण्यापेक्षा आपण हातात लॅपटॉप घेऊयात, म्हणजे ह्याची वेळच यायची नाही. आता IT सेक्टरमध्ये ही जी करिअर जर्नी आहे, याच्यामध्ये लाईफ पार्टनरचा रोल काय पाहिजे? फार इम्पॉर्टंट आहे, कारण लाईफ पार्टनर अशी व्यक्ती की ज्याला कमवणारा पार्टनर आजच्या जगात पाहिजे सर. आता ती गरज आहे, कारण थोडासा काही जॉब लागला किंवा लग्न झालं की लोक जनरली फ्लॅट घेतात. ही पहिली प्रायोरिटी असेल, नंतर गाडीवर येतात. मग फ्लॅटचं EMI असेल, गाडीचं EMI असेल, यासाठी लाईफ पार्टनरने जर कमवलं ना, तर थोडीशी आपल्याला लक्झरियस गाडी घेता येते किंवा एक चांगलं लाईफ जगता येतं. किंवा यापेक्षाही पुढे जाऊन जर मी बोलले, तर आपल्याला आपल्या मुलाला चांगल्या स्कूलला, कॉलेजेसला टाकता येतं. मग हे सगळं आपल्याला लक्झरी अफोर्ड करायचं असतं, तर त्यासाठी पार्टनरनी कमवणं फार गरजेचं आहे आणि जे की बिट पॉसिबल आहे. आणि आता एक वेगळं जनरेशन मी जे स्वतःहून बघते ना, ते असं आहे की आता लोकांना व्हॅल्यू आहे त्यांच्या पॅरेंट्सची. मध्ये एक टाइम होता सर, की ज्याच्यामध्ये पालक नको होते. सो मी अशा सगळ्या महिलांना सांगेल, की तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना जपा. त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि त्यांना तुम्हाला सपोर्ट करू द्या ह्या जर्नीमध्ये. हे खूप गरजेचं आहे. बरेच पालक किंवा सासू-सासरे असे म्हणतात, की आम्ही गावाकडेच राहणार. हे बघा, काही वर्षांसाठी तुम्हाला तुमच्या मुलांना, सुनांना सपोर्ट करायलाच लागेल. कारण त्याशिवाय तुमच्याकडे ती उन्नती येणार नाही. कारण ते काही वयाच्या 60ला नाही कमवणार आहेत. आज त्यांचं एक वय कमवण्याचं, त्याच्यात त्यांनी कमवलं पण पाहिजे, त्यांना कमवू दिलं पाहिजे. यासाठी थोडंसं अपग्रेडेशनमध्ये घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आई-वडिलांनी जमल तेवढा सपोर्ट केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा मी हे चित्र बघते, की मला कोणीच नाही, सगळे गावाला असतात. अरे तुम्ही नियोजन करा, हम्म. प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केलं का आणि त्याचा फायदा समजून सांगा आणि जर सांगताय तर त्याला फॉलो पण करा. उगाच कमिटमेंट देऊन बाई मला झोप आली म्हणून झोपले, मी अभ्यासच नाही केला, हे नका करू. कमिटमेंट घेतले, इन्व्हेस्टमेंट केली क्लासेससाठी, तर तुम्ही पण चांगला अभ्यास करा, मन लावून करा. भले 2 महिन्याचे 6 महिने होतील किंवा 4 महिने होतील, 2 महिने जास्त लागू द्या. पण तुम्ही कॅपेबल झाल्याशिवाय जॉबसाठी बाहेर पडू नका. कारण की मग ते फेल्युअर अजून जास्त आपल्याला कॉन्फिडन्समध्ये हे होऊन जातं, डाऊन होऊन जातं, की यार नाही माझं एवढ्या गॅपमुळे होत नाही कदाचित. मग ते नाहीच नाहीच होऊन जातं. त्यापेक्षा आधी शिकण्याला प्राधान्य द्या. अपग्रेड करा, कॉन्फिडंट व्हा, मग जॉबसाठी बाहेर पडा. आता IT सेक्टर मधली डार्क साईड काय? डार्क साइड हीच आहे, की आपल्याला IT मध्ये गेल्यानंतर लगेच एक व्यसन नावाची गोष्ट फार पटकन लागते. त्याला आपण साध्या भाषेत सोशलाइज होणं म्हणतो. हम्म. म्हणजे मला आज ₹5 पगार भेटला, तरी पण शेजाऱ्याने जे केलं तसंच मी करणार. पीअर प्रेशर म्हणतो त्याला. एखाद्याने फ्लॅट घेतला, लगेच घाई करतो आपण. ह्या गोष्टी नका करू. खूप लोकं असे आहेत IT मध्ये जे सुरुवातीला जॉबला जातात, एखादी क्रेटासारखी गाडी घेतात आणि त्यांची गाडी 4 महिन्यात ओढूनही नेऊन जाते ती कंपनी फायनान्सवाले. काही मुलं ॲडिक्टेड बनतात, की शेजारचा स्मोकिंग करतो म्हणून मी पण करतो. ही डार्क साइड झाली. आणि असं वाटतं की IT चं कल्चर हे पबमध्ये जाणं वगैरे. मी सांगते ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही, काहीच करायची गरज नाही. आपण दिवसभर आपलं ऑफिसचं काम करून जर आपल्याला असं वाटतंय की मला घरी जायची ओढ आहे, माझी आई वाट बघतीये, माझी मुलं वाट बघतायत. तुमच्यासारखं जगातलं कोणीच आनंदी व्यक्ती नाहीये. सो आनंद हा असा शोधायचा असतो. गरजेचं नाही तुम्ही पबला जा, गरजेचं नाही तुम्ही स्मोकिंग करा आणि IT मध्ये एवढा प्रेशर कधीच नसतो, जर तो हँडल केला तर. त्यामुळं डार्क साइड म्हणून आपण ते व्यसनाच्या आहारी न जाता, आपण आपली रिअल लाईफ काय, आपली फॅमिली काय, आपला आनंद काय, पीस काय, याच्यामध्ये फोकस केला पाहिजे. आपल्या मित्रांना कधीतरी आपण 1-2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी एकदा भेटलं पाहिजे. जुन्या मित्रांना भेटल्यावर पण काहीतरी आपण म्हणतो ना, की नॅचरली आपण जास्त हॅपी राहतो. या गोष्टी करा. ही त्याची व्हाईट साइड सुद्धा आहे आणि IT मध्ये खूप चांगले लोक सुद्धा आहेत सर, जे मराठी आहेत, खूप चांगल्या स्टेजला आहेत. मी सुद्धा सांगेल, की स्पष्टपणे किती काही असेल तरी काम हे मॅनेजेबल असतं आणि स्ट्रेस हा काम न करण्यामधून येतो. बरोबर. त्यापेक्षा काम करत राहा. काम करत राहा, हेल्दी राहा, मेहनत करा. हे सगळं करायची गरजच नाही. हम्म. आता IT सेक्टर मध्ये सगळ्यात जास्त डायव्होर्स होण्याचं प्रमाण आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं झालं ना सर, सगळं खूप ईझी झालंय. हम्म. म्हणजे जॉब लवकर मिळतो, पैसा लवकर येतो, फायनान्शियली इंडिपेंडंट होतात. मग माणसाला असं वाटतं मी डिसिजन पण इंडिपेंडेंटली घेतो, लगेचच. हम्म. किंवा आपण म्हणतो ना, की मी खूप भारी, जसं मी म्हटलं मगाशी, की 4 इंटरव्ह्यू देऊन बघा तुमची कॅपॅसिटी तुम्हाला कळेल. तसंच मी अपफ्रंटली सांगेल, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की हे खूप शॉर्ट आहे. म्हणजे जसं की लाईफ हे खूप शॉर्ट आहे, सगळं जगत राहा, जगत राहा. पण कुठेतरी एक असं असतं ना, की आपला पार्टनरच आपल्याला सपोर्ट करू शकतो किंवा आपल्या ज्या अपेक्षांचं आहे. समजा आता मी ऑफिसमध्ये एखादी मुलगी बघितली, जी खूप चांगली आहे, मला खूप छान वाटली. मला असं वाटतं, की तिच्याकडे अट्रॅक्ट होण्यापेक्षा वाईफला जाऊन सांगा, "अरे तुला हे खूप सूट होईल. तू हे कर." तिला तसा ड्रेस घेऊन द्या. बरोबर. त्याच्यात खरा आनंद आहे. म्हणजे ह्या गोष्टी तिथंच थांबतील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे, की पैसा आला की माणूस वेगळ्या दुनियेत जातो. त्यापेक्षा पैशाचं नियोजन करायला शिका. त्याला अडकून ठेवा. जर तुमच्या दोघांचाही पगार येतोय, तर तुम्ही थोडंसं इन्व्हेस्टमेंट करा. काहीतरी घ्या, ह्या गोष्टी करा आणि पॉझिटिव्ह ठिकाणी इन्व्हेस्ट करा. त्याचा फ्युचरमध्ये तुम्हाला फायदा होईल.
कारण तुम्ही हा विचार करा ना की तुम्हाला लाईफ टाईम थोडी ना जॉब करायचा. बरोबर. काही काही आणि टेम्पररी विचार न करता लाँग टर्मचा करा, की करेक्ट माणूस कोण असेल माझ्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की आपण जे सराउंडिंग बघतोय, तर सराउंडिंग बघताना सुद्धा आपण निगेटिव्ह जास्त बघतो. तर ते न बघता पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस केला पाहिजे, की आजच्या दिवसभरात जर 80% गोष्टी मी नकारात्मक बघतो, तर मी पण तसाच बनणार. तर तुम्ही त्या सवयी बंद करा. तुम्ही जो Instagram बघताय, ज्याच्यावरती निगेटिव्ह गोष्टी तुम्ही बघताय, त्या तुम्ही बघू नका. तुमच्या माइंडवरती पॉझिटिव्ह परिणाम करतील अशा गोष्टी बघा, जेणेकरून ह्या गोष्टी कुठेतरी थांबतील. आणि स्वतःला कंपेअर नका करू. कुणासोबतच नका करू. बरोबर. मला जे काही भेटलंय त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. मी खूप सुखी आहे आणि माझ्यासारखा सुखी माणूस कुणीच नाही. असं म्हणून चाललं तर लाईफ सोपं आहे. नाहीतर प्रॉब्लेम कुणाकडे नाहीये सर आज. सगळ्यांकडे. सगळ्यांकडेच आहे. आता IT सेक्टरमध्ये डिप्रेशन खूप जास्त असं म्हणतात. खरंच ते आहे का? असं काहीच नाही सर. हं. स्मार्टली मॅनेज केलं, हँडल केलं तर असं काहीच नाहीये. हे एक मिथ आहे. हं. हे एक मिथ आहे आणि ते त्यांनाच आहे जे कामचुकारपणा करतात, जे शिकण्याची तयारी ठेवत नाही, जे मेहनती नाही त्यांनाच डिप्रेशन वाटतं. पण असं खरंच काही नाही. फक्त एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही ग्रोथबद्दल बोलताय एखाद्या एचआरला किंवा पगार मागताय, तुमच्या क्षमतेपुरता मागा. हं. आज तुम्हाला 4,00,000 पगार आहे, तुम्ही 10,00,000चं एक्स्पेक्टेशन ठेवलं, तो समोरचा याच्यावर 10,00,000 एवढं काम करून घेणार आहे. त्याशिवाय तुम्हाला तो सोडणार नाही. तुम्ही का नाही डिप्रेशनमध्ये जाणार? बरोबर. तुम्ही तुमची क्षमता ओळखा ना. माझी कॅपॅसिटी जर 5,00,000ची तुम्ही तेवढंच मागा आणि तेवढंच काम करा. यू विल बी मोर हॅपिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर तुम्ही कशाला एक्स्पेक्टेशन ठेवताय? मग डिप्रेशन नाही येणार, मग काय होणार? मॅडम तुम्ही सत्ता मंचे या आमच्या व्यासपीठावर आलात आणि आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं. एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, प्लस निगेटिव्ह पॉइंट सांगितले आणि IT सेक्टरबद्दल जी माहिती शेअर केली त्याबद्दल सत्ता मंच आपलं खूप खूप आभारी आहे. थँक यू सर. आज हा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आणि तुमच्या टीमने मला ही संधी दिली आणि तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू आज मला लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतंय. याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि मला नक्की खात्री आहे, की महाराष्ट्रच काय पण भारतातल्या प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत हा अवेअरनेसचा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि प्रत्येकजण हा व्हिडिओ शेअर नक्की करेल. थँक्यू. थँक यू सर. तर मंडळी आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय सारिका भुतारे मॅडम आल्या आणि त्यांनी सविस्तर अशी IT करिअरबद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता मंचच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. सारिका भुतारे मॅडम यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.